So again, a reminder, there will be a batch starting soon, both offline and online, with a 2-year foundation course with free NCERT sessions, and it will be a mains cum pre-integrated batch. Please contact for further information. Okay, let us start. It will be a UPSC course. Okay, not there are MPSC courses as well. This is a UPSC course advertisement. It will start soon. It's an integrated batch, so please contact. Admissions open. If any further questions, please feel to comment in the comment. So welcome back again in the next class of this PYQ session. We'll start again with the English comprehension. Okay, so today we will start with 2020 paper, 2020 CSAT paper UPSC. First question. Let us see how many questions are there on this paragraph. Only one. Okay. सेम आहे हां सेम आहे वाटतं नाही वेगळं आहे ठीक आहे. In India over the last decade or so, labor has been departing agriculture. Labor has been departing agriculture म्हणजे सोडत आहे लोक, लेबर कमी होत चाललं. बट इज द ओनली गोइंग टू कन्स्ट्रक्शन अनरजिस्टर्ड मॅन्युफॅक्चरिंग विच आर नॉट मार्केटली बेटर जॉब्स. कुठे चालला आहे तो लेबर? या अनरजिस्टर्ड म्हणजे इन्फॉर्मल सेक्टरमध्ये चालला आहे समजा. सर्व्हिसेस वेअर लेबर टेन्स टू बी मोस्ट प्रोडक्टिव्ह आर नॉट जनरेटिंग ॲडिशनल जॉब्स. याचं कारण दिलं आहे, असं का होतं त्याचं कारण दिलं आहे. दे आर नॉट जनरेटिंग ॲडिशनल जॉब्स द कंट्री नीड्स. इंडिया विल नीड 24 million or so jobs over the next decade. ठीक है. द न्यू सेक्टर ई-कॉमर्स कॅन ॲट द बेस्ट क्लोज ओनली हाफ द जॉब्स गॅप. अच्छा, ई-कॉमर्स सेक्टरचा त्यांनी एक ॲडव्हान्टेज दिला की हे जॉब गॅपची जॉब कमी करू शकतो. ओके. ओनली दोज सेक्टर दॅट ड्राईव्ह डोमेस्टिक डिमांड सच ॲज हेल्थ अँड एज्युकेशन कॅन कम्फर्टेबली फिल द अदर हाफ. म्हणजे एक हाफ कोण फिल करेल? ई-कॉमर्स कंपनीज, आणि दुसरा हाफ हेल्थ एज्युकेशन सेक्टर. So what is implied? Strong measures needed to be taken to reduce the rural to urban migration of labor. हे तुम्ही वाचलं नाही तरी हे चुकीचंच आहे, कारण की आपली पॉलिसीज अशाच होत आहे की आपल्याला लेबर कमी करायचं आहे ॲग्रिकल्चरमधून. ठीक आहे ना. आता सध्या सगळ्यात जास्ती जर कोणी पॉप्युलेशन एम्प्लॉईड कशात आहे, कोणत्या सेक्टरमध्ये आहे? प्रायमरी सेक्टरमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये. पॉप्युलेशन, GDP नाही, पॉप्युलेशन, त्यातून काढायचं आपल्या लोकांना. तर हे स्टेटमेंट तर फॅक्च्युअलीच रॉंग आहे. हे इररिस्पेक्टिव्ह ऑफ द पॅराग्राफ. द वर्किंग कंडिशन इन द कन्स्ट्रक्शन अँड अनरजिस्टर्ड मॅन्युफॅक्चरिंग नीड्स टू बी इम्प्रूव्ड. वर्किंग कंडिशनबद्दल पॅराग्राफ नाही आहे, म्हणजे त्याच्या सॅलरी, त्यांच्या हेल्थ कंडिशन याच्याबद्दल पॅराग्राफ नाही आहे. सर्व्हिस सेक्टर हॅज बीन रिड्युसिंग द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट. Is service sector improving the problem of unemployment according to paragraph? बरं ठीक आहे, कन्फ्युजन आहे. इन्क्रीज सोशल सेक्टर स्पेंडिंग इज इम्परेटिव्ह फॉर लार्ज स्केल जॉब क्रिएशन. आता बघा कोणतं जास्ती अप्रोप्रिएट आहे? फोर्थ सरळ लिहू नये इथे. हाफ ऑफ द जॉब विल बी क्रिएटेड बाय हेल्थ एज्युकेशन सेक्टर. हेल्थ, व्हॉट इज हेल्थ एज्युकेशन? सोशल सेक्टर. Assumptions. In India, current focus on the right to privacy is based on some new realities of digital age. आता तुम्ही ते ऐकत असाल, तो एक नवीन ॲक्ट होता ना तर गव्हर्नमेंटचा, डेटा प्रायव्हसी ॲक्ट, ऐकत न्यूजमध्ये आहे सध्या, त्याच्याबद्दलच आहे. करंट फोकस ऑन द राईट टू प्रायव्हसी इज बेस्ड ऑन सम न्यू रियालिटीज इन डिजिटल एज. अ राईट सबस्टॅन्टिव्ह right only if it works in all situations and for everyone. या सेंटेन्सचा अर्थ काय? याच्याशी रिलेटेडच नाही सेंटेन्स. सरळ काय म्हटलंय? राईट इज अ सबस्टॅन्टिव्ह राईट ओनली इफ इट वर्क्स इन ऑल सिच्युएशन फॉर ऑल पीपल. दॅट इज अ सबस्टॅन्टिव्ह राईट. अ राईट टू फ्री एक्सप्रेशन फॉर एन इंडिव्हिज्युअल अबाउट हर एक्सप्लॉयटेशन फॉर इन्स्टन्स is meaningless without actual availability of the security that guarantee that private force
कॅन नॉट बी यूज टू थ्वाट दिस राईट. काय म्हटलं इथे? राईट टू म्हणजे एखादी राईट. आता काय म्हटलं, सबस्टॅन्टिव्ह राईटची डेफिनेशन दिली आहे पहिले. व्हॉट इज सबस्टॅन्टिव्ह राईट? विच वर्क्स इन ऑल सिच्युएशन्स अँड फॉर एव्हरी वन. ठीक आहे. मग आता बघ याला कसं त्यांनी निगेट केलं आहे. फॉर एक्झाम्पल, राईट टू फ्री एक्सप्रेशन फॉर अन इंडिव्हिज्युअल अबाउट हर एक्सप्लॉयटेशन. फॉर एक्झाम्पल, एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे आता इज मिनिंगलेस विदाउट ॲक्च्युअल अवेलेबिलिटी ऑफ गॅरंटी दॅट द प्रायव्हेट फोर्सेस कॅन नॉट बी यूज टू थ्वाट दिस राईट. म्हणजे आता एक फॉर एक्झाम्पल काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहे, आता आपल्याला कंप्लेंट करायची आहे, पण एक्सटर्नल फोर्सेस असे असतात काही कंडिशनमध्ये, पॉलिटिकली म्हणा किंवा कॅपिटली म्हणा, मनी वाईज म्हणा. हे आपण त्या पिक्चरमध्ये बघता ना तुम्ही, काय म्हणतात त्याला, गवा खरीदना. फॉर एक्झाम्पल तशी सिच्युएशन आहे इथे. थ्वाट दिस राईट, प्रायव्हेट फोर्सेस कॅनॉट बी यूज टू थ्वाट दिस राईट. दिस राईट कॅनॉट बी थ्वाटेड बाय प्रायव्हेट पर्सन. थ्वाट म्हणजे डिसेबल करणं राईटला बेसिकली. द रोल ऑफ स्टेट therefore is not just to abstain from preventing rightful free expression but also to actively ensure that private parties are not able to block it. State should have some institutions to ensure its appropriate role in a digital society. पहिले त्यांनी डिजिटल एजबद्दल एक गोष्ट बोलला आहे. हां, त्याच्यासाठी पण प्रायव्हसी राईट्सचा उल्लेख केलेला आहे. आता आणि इथे आपण असं म्हटलेलं आहे की स्टेट इज रिक्वायर्ड टू एन्श्युअर दॅट राईट इज अ सबस्टॅन्टिव्ह राईट. है ना, हेच म्हणणं आहे खाली. स्टेट शुड हॅव सम इन्स्टिट्यूशन्स टू एन्श्युअर इट्स अप्रोप्रिएट रोल इन डिजिटल सोसायटी. आता एक्झाम्पल करा, विचार करा इंडियाचाच. इंडियामध्ये असे इन्स्टिट्यूशन्स आहे का जे शुड हॅव सम इन्स्टिट्यूशन्स असं म्हटलं त्यांनी टू एन्श्युअर अप्रोप्रिएट रोल इन डिजिटल सोसायटी. आता मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक पूर्ण मिनिस्ट्रीच आहे याच्यावर आपल्याकडे. सम इन्स्टिट्यूशन तर आहेच डिजिटल सोसायटीला कंट्रोल करायसाठी. स्टेट शुड एन्श्युअर दॅट प्रायव्हेट पार्टीज डू नॉट व्हायोलेट द सिटिझन्स राईट टू प्रायव्हसी. हे बरोबर आहे. पण इथे त्यांनी म्हटलं आहे जर स्टेट असेल तरच एखादी राईट सबस्टॅन्टिव्ह राईट होईल. आणि एक्झाम्पल दिलं आहे प्रायव्हसीचं, तर तेच आहे. स्टेट शुड एन्श्युअर दॅट प्रायव्हेट पार्टीज डू नॉट व्हायोलेट द सिटिझन्स राईट टू प्रायव्हसी. 1 and 2 संपलं, तिसरं वाचायची गरजच नाही. डिजिटल इकॉनॉमी इज नॉट कम्पॅटेबल विथ द आयडिया ऑफ नॉट व्हायोलेटिंग द सिटिझन्स प्रायव्हसी. डिजिटल इकॉनॉमी इज नॉट कम्पॅटेबल विथ द आयडिया ऑफ नॉट व्हायोलेटिंग द सिटिझन्स प्रायव्हसी. म्हणजे दोनदा नॉट वापरल्या तरी. आता तुम्ही दोन्ही नॉट काढा आणि मग वाचा. डिजिटल इकॉनॉमी इज कम्पॅटेबल विथ द आयडिया ऑफ व्हायोलेटिंग सिटिझन्स प्रायव्हसी. आता चुकलं गेलं. A 1 and 2. एक करू आपण शेवटचा. हा लास्ट, देन विल स्टॉप. रिव्हर्सचा पार्ट आहे ना, छोटासा पॅराग्राफ वाचू आपण. One of the biggest ironies around the water is that it comes from river and other wetlands. Yet it is seen as divorced from them. Come from where? Rivers and wetlands. But it is divorced from them. Ka? While water is used as resource, public policy does not always grasp that it is a part of natural ecosystem. म्हणजे पब्लिक पॉलिसी वॉटर डिस्ट्रीब्युशनला तर महत्त्व देत आहे, पण वेटलँड कन्झर्वेशनला महत्त्व देत नाही, हे म्हणण्यात आहे. म्हणून डिवोर्स्ड. Efforts at engineering water systems are thus efforts at augmenting water supply rather than strengthening the capacity of ecological systems. म्हणजे लक्ष कुठे आहे? वॉटर सप्लाय कसं होईल त्याच्याकडे, जिथून सोर्स आहे त्याच्यावर लक्ष नाही आहे आपलं, हे म्हणणं आहे पब्लिक पॉलिसी. आता बघा, रिव्हर्स अँड अदर वेटलँड शुड बी प्रोटेक्टेड अंडर रामसार कन्व्हेन्शन. रामसार कन्व्हेन्शनचा कुठेच इथे उल्लेख नाही आहे, तर दिस इज नॉट द आन्सर. इंजिनिअरिंग वॉटर सिस्टम शुड बी मॉडर्नाइज्ड अँड फर्दर ऑगमेंटेड. मॉडर्नाइज सोडा, पहिले त्या सिस्टीम डेव्हलप होऊन आपल्याला याच्यावर आणायला पाहिजे, वेटलँड्स रिव्हर्सवर. मॉडर्नायझेशनचा प्रश्नच नाही आहे सध्या इथे. वेटलँड्स नीड टू बी रिइन्फोर्स्ड ॲज मोर दॅन जस्ट ओपन सोर्सेस ऑफ वॉटर. नीड्स टू बी रिइन्फोर्स्ड ॲज मोर दॅन जस्ट ओपन सोर्सेस ऑफ वॉटर.
हां, हे नाही समजलं तुम्हाला? ठीक आहे, सोडा. हे दोन तर करेक्ट चुकले आहे. वॉटर सप्लाय शुड नॉट बी फ्री ऑफ कॉस्ट सो ॲज टू प्रिव्हेंट इज मिसयूज और ओव्हरयूज. हे काही मेन्शन आहे पॅराग्राफमध्ये. हेच उरलं, जे समजत नाही तेच उरलं, तेच आन्सर आहे. काय समजत, हे समजण्याला काय नाही आहे. वेटलँड्स नीड्स टू बी रिइन्फोर्स्ड ॲज मोर दॅन जस्ट ओपन सोर्स ऑफ वॉटर. जर तुम्ही फक्त त्याला ओपन सोर्स ऑफ वॉटर ॲज अ ट्रीट केलं, दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प. ठीक आहे ना, त्याला रिइन्फोर्स करावं लागेल, त्याला त्याच्या आजूबाजूला अजून काही तयार करावं लागेल, त्याला कन्झर्व करावं लागेल आपल्याला. ठीक आहे ना, बेसिकली हेच म्हणणं आहे त्याचं. अजून बायोटेक्नॉलॉजी वगैरे. एक लास्ट. बरं ठीक आहे, डायरेक्ट आपण आन्सर वाचू एकदा, बघू काही होतं का. एक लास्ट पॅराग्राफ. डिस्ट्रीब्यूट युअर वेल्थ अक्रॉस डिफरंट काइंड्स ऑफ ॲसेट्स सो दॅट युअर रिस्क वुड बी मिनिमाइज्ड. म्हणजे एक फॅक्च्युअली आपण करेक्ट आहे ना, डायव्हर्सिफाय. तुम्ही एकाच ॲसेटमध्ये वेल्थ टाकली आपली पूर्णच्या पूर्ण एकाच याच्यात, तर रिस्की आहे. रिस्क टेकिंग बिहेवियर शुड बी अ नेसेसरी कंपोनंट ऑफ युअर पर्सनॅलिटी. काय झालं, एक मिनिट, पॅराग्राफ वाचा. म्हटलं रिस्क टेकिंग बिहेवियर शुड बी अ नेसेसरी कंपोनंट. हे जर याच्यातून काही चूज करायचं असेल तर काय चूज कराल तुम्ही? पहिलं चूज कराल. ठीक आहे, तर सध्या दिस इज मोर करेक्ट. व्हाईल मेकिंग इन्व्हेस्टमेंट्स फाइंड अ ट्रस्टवर्दी ॲसेट मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन विच यू वुड मॅनेज युअर वेल्थ फॉर यू. आता पॅसेजच्या अकॉर्डिंग जावं लागेल. यू शुड नो दॅट इन्व्हेस्टिंग युअर मनी इज अ रिस्की बिझनेस. आपण दिस इज नॉट द सोल्युशन. तर सी आणि एमध्ये आपला काहीतरी गोंधळ होत आहे. आता काय म्हटलं, ॲसेट अलोकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट डिसिजन वी विल एव्हर मेक, अँड सॅडली मोस्ट ऑफ अस डू नॉट गिव्ह दॅट डिसिजन द इम्पॉर्टन्स इट डिझर्व्स. वी आर ॲडमंट अबाउट सिकिंग प्रेडिक्टेबिलिटी विथ अवर फ्युचर. वी टेंड टू थिंक ऑफ इन्व्हेस्टिंग इन रिस्की ॲसेट्स ॲज एक्स्ट्रीमली वॉलाटाईल अँड व्हॅल्यू इरोडिंग. बघा, वी टेंड टू थिंक ऑफ इन्व्हेस्टिंग इन रिस्की ॲसेट्स ॲज एक्स्ट्रीमली वॉलाटाईल अँड व्हॅल्यू इरोडिंग. वॉलाटाईल म्हणजे हां बिलकुल तेच. म्हणजे हे सेंटेन्स बघा, रिस्क टेकिंग बिहेवियर शुड बी नेसेसरी. अच्छा, शुड बी लिहिला इथे. ओके फाईन. मग काय म्हटलं, वी ऑल्सो डिसलाईक फ्लक्च्युएटिंग रिटर्न्स अँड द लॉस ऑफ कंट्रोल ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. हे पण वी थिंक अवर मनी इज बेस्ट लेफ्ट आयडल अनप्रोडक्टिव्ह बट सेफ. देर इज नो ॲसेट दॅट इज रिस्क फ्री. We could lose our jobs, our homes can lose our value, our banks can go bankrupt, our bonds can default, the government can collapse, and the companies choose fondly may cease to exist. काही पण होऊ शकतं. ठीक आहे ना, समोर काही आपण बघितलं नाही आहे. We cannot live life assuming that all these extreme events are waiting to happen and all at the same time. ठीक आहे ना, बस पुढच्या भीतीपायी आपण आतापासूनच घाबरून नाही राहू शकत. All these extreme forms of risk we know not manifest at the same time. आता कुठेही काही लिहून आहे का हे मॅनेजिंग इन्व्हेस्टमेंट ट्रस्टवरती ऑर्गनायझेशन. बी तर आपण मगाशीच कॅन्सल केलं होतं. आता तुम्ही बी म्हणताय. बरं ठीक आहे, हे कॅन्सल आहे, डी कॅन्सल आहे. सी व्हाईल मेकिंग इन्व्हेस्टमेंट ॲसेट मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन सोबत विचार, हे तर गेलं. आता प्रॉब्लेम आहे ए आणि बीमध्ये. बी काय म्हणते, रिस्क टेकिंग बिहेवियर शुड बी नेसेसरी कंपोनंट ऑफ युअर पर्सनॅलिटी इफ यू वॉन्ट टू जनरेट वेल्थ. आणि डिस्ट्रीब्यूट युअर वेल्थ अक्रॉस डिफरंट काइंड्स ऑफ ॲसेट सो दॅट युअर रिस्क वुड बी मिनिमाइज्ड. ही थोडी सेंट्रल आयडिया आहे. रिस्क टेकिंग बिहेवियर बद्दल नाही बोलत आहे, हे एक्झॅक्टली रिस्क टेकिंग नाही आहे. हे काय म्हणत आहे की तुम्ही फक्त भीतीत नका राहू समोरच्याच्या, त्याला रिस्क नाही म्हणून राहणार. आपण उद्या जे होईल ते होईल, उद्या अर्थक्वेक होऊ शकतो, उद्या हे राहणार नाही, काय सांगता येते का. पण त्यालाच आपण आजच घरी चाललो जाऊ, त्याला ती काही रिस्क नाही आहे ती. फॉर दिस करंट PYQ सेशन ऑफ कॉम्प्रिहेन्शन UPSC. ओके, सो yesterday we were at paper 2020 and we had done actually 2 to 3 passages were done. This रिवर वाला हो गया था.
रिवर वाला हो गया था, ये हुआ था एसेट एलोकेशन, रिस्क बिहेवियर ये भी हो चुका था। ठीक है, यहाँ से शुरू करते हैं। सर पेन, सो रीड द पैसेज। क्या कह रहा है? Although most of the GM मतलब genetically modified crops cultivated now are genetically engineered for a single trait, in future crops genetically engineered for more than one trait will be norm. अब अगर जनरली आप इसको समझोगे तो क्या समझ में आएगा कि जीएम जेनेटिक मॉडिफिकेशन जो होता है टेक्नोलॉजी में, फिलहाल वो किस पे फोकस कर रहे हैं? सिंगल ट्रेट पे, मतलब किसी एक चीज़ पे ही फोकस कर रहे हो। ठीक है, अब वो हमें नहीं पता, लेकिन आगे जाके हो सकता है कि मल्टीपल चीज़ों में जीएम टेक्नोलॉजी यूज हो। और क्या कह रहा है? दस बायोटेक्नोलॉजीज रोल इन एग्रीकल्चर एंड रेगुलेशन ऑफ द सेम कैन नॉट बी अंडरस्टूड सोनली इन द कंटेक्स्ट ऑफ द करंट जनरेशन ऑफ जीएम क्रॉप्स। क्या कह रहा है? बायोटेक्नोलॉजीज रोल इन एग्रीकल्चर कैन नॉट बी अंडरस्टूड सोनली इन द कंटेक्स्ट ऑफ करंट जनरेशन ऑफ जीएम क्रॉप। मतलब आज के जीएम क्रॉप के भरोसे हम ये अंदाजा, मतलब उस पर रेगुलेशन आज के हिसाब से नहीं लगा सकते, हमें फ्यूचर का भी सोचना पड़ेगा। ये इधर बोला है ना उसने कि आज हम क्या कर रहे हैं? सिर्फ सिंगल ट्रेड पे ही फोकस कर रहे हैं, कल जाके मल्टीपल ट्रेड्स होंगे। तो अब ये कह रहा है क्योंकि कल जाके मल्टीपल ट्रेड्स होंगे तो हम आज के जीएम क्रॉप के हिसाब से उस पर रूल्स रेगुलेशन नहीं लगा सकते, हमको फ्यूचर थोड़ा सा देखना पड़ेगा। ठीक है, फिर इंस्टेड देयर इज अ नीड टू टेक कॉम्प्रिहेंसिव लुक taking into account various aspects including socio-economic impact so that potential of the technology can be harnessed while minimizing negative impacts। क्या कह रहा है? कॉम्प्रिहेंसिव लुक चाहिए हमें, सिर्फ एक चीज़ पे ध्यान नहीं देना है हमें, पूरा मतलब उसके हेल्थ क्या होगा ह्यूमंस पे, फिर मिट्टी पे क्या होगा, लैंड पे क्या इफेक्ट होगा वो जेनेटिक मॉडिफिकेशन करोगे तो, सब कुछ टेक इनटू अकाउंट वेरियस एस्पेक्ट्स, सोशियो इकोनॉमिक इम्पैक्ट्स मतलब ह्यूमन पे, सो दैट पोटेंशियल ऑफ टेक्नोलॉजी कैन बी हार्नेस्ड व्हाइल मिनिमाइजिंग नेगेटिव इम्पैक्ट्स। Given the importance of biotechnology in developing varieties that can be help in climate change mitigation and adaptation, not using biotechnology as a part of climate change action plan cannot be an option। देखो अभी तक इसने क्या कहा है कि बायोटेक्नोलॉजी का यूज जेनेटिक मॉडिफिकेशन के लिए, फिर क्या कह रहा है? हम रेगुलेशन आज के हिसाब से नहीं कल के हिसाब से करना चाहिए। फिर उसने कुछ कहा है निगेटिव इम्पैक्ट्स भी होते हैं उसके। फिर उसने कहा है कि लेकिन अगर हमें अभी कैसा दिक्कत हो रही है हमें कि सीरियल्स कल से या फिर हम अभी इंपोर्ट करना शुरू कर चुके हैं। ठीक है ना, अभी तक तो ठीक है सीरियल्स वगैरह हम नहीं इंपोर्ट कर रहे हैं, लेकिन अभी भी आप देख लो अब जो एफसीआई जो खरीदती है फार्मर्स से, एक टारगेट रखती है एफसीआई कि हमें इतना इतना खरीदना है, राइस हो या वीट हो, क्योंकि उनको बाद में बांटना है। ठीक है, अंडर पब्लिक डिस्ट्रीब्यूशन स्कीम में, लेकिन उनका टारगेट 2 साल हो गए अचीव नहीं हो पा रहा है। ठीक है, मतलब क्या हो रहा है? ग्रेन का प्रोडक्शन ही कम हो रहा है। तो उसके लिए तो बायोटेक्नोलॉजी हमें चाहिए, हम उसको सीधे से खारिज नहीं कर सकते। क्लाइमेट मिटिगेशन की वजह से ग्रेन प्रोडक्शन कम हो रहा है, इसलिए हमें टेक्नोलॉजी तो चाहिए। ठीक है, तो क्या कह रहे हैं? डोमेस्टिक रेगुलेशन ऑफ बायोटेक्नोलॉजी कैन नॉट बी व्यूड इन द आइसोलेशन ऑफ ट्रेड पॉलिसी एंड ऑब्लिगेशंस अंडर वेरियस इंटरनेशनल ट्रीटीज एंड कन्वेंशंस। अब आपको ये पता होना चाहिए कि जब भी हम ट्रेड करते हैं, इंटरनेशनल ट्रेड एक्सपोर्ट इंपोर्ट, तो बाहर की कंट्रीज कुछ उनके रेगुलेशंस रहते हैं कि हमें ऑर्गेनिक क्रॉप ही चाहिए, हमें जेनेटिक मॉडिफिकेशन नहीं चाहिए, ये सब उनकी कंडीशंस रहती है। तब ये इंटरनेशनल ट्रेड में भी ये चीज़ इंपॉर्टेंट है। ठीक है ना, ये डिस्कस होनी चाहिए जब भी ट्रेड रिलेटेड कुछ बात हो तो। अब देखते क्या कह रहा है, व्हाट आर द अजम्पशंस। बायोटेक्नोलॉजी रेगुलेशन इज एन इवॉल्विंग प्रोसेस। क्या ये अजम्पशन निकल पा रहा है पैसेज से? बायोटेक्नोलॉजी रेगुलेशन इज एन इवॉल्विंग प्रोसेस। इवॉल्विंग प्रोसेस मतलब कंटिन्यूस प्रोसेस है ये, मतलब आज एक बना दी और चलती गई ऐसा नहीं होगा, हर बार हमें चेंज करना पड़ेगा। ठीक है ना, यही मतलब हुआ सेंटेंस का। तो बायोटेक्नोलॉजी रेगुलेशन इज एन इवॉल्विंग प्रोसेस, ये सही है गलत है? सही है ना? क्यों, क्या हुआ? गलत लग रहा है आपको? देखो इसने आप क्लियरली बताया है कि वी कैन नॉट मतलब बायोटेक्नोलॉजी रोल इन एग्रीकल्चर एंड रेगुलेशन कैन नॉट बी अंडरस्टूड सोनली इन द कंटेक्स्ट ऑफ करंट जीएम क्रॉप्स। आज के तारीख के हिसाब से हम रेगुलेशन नहीं ला सकते, वो कंटिन्यूस प्रोसेस होनी चाहिए। ठीक है, तो पहला करेक्ट आंसर है। दूसरा, पार्टिसिपेशन ऑफ पीपल इज नीडेड इन पॉलिसी डिसीजंस रिगार्डिंग बायोटेक्नोलॉजी रेगुलेशंस। क्या ये अजम्पशन है पैराग्राफ में?
पार्टिसिपेशन ऑफ पीपल इज नीडेड इन पॉलिसी मेकिंग ऑफ बायोटेक्नोलॉजी रेगुलेशंस। पीपल पे अफेक्ट कर रहा है, पर यहाँ पे पैसेज में कहीं भी पीपल पार्टिसिपेशन के बारे में कुछ नहीं लिखा है, ठीक है ना। फिलहाल इसको भी छोड़ देते। अब क्या कह रहा है, बायोटेक्नोलॉजी रेगुलेशन शुड टेक इनटू अकाउंट सोशियो इकोनॉमिक एस्पेक्ट्स इन डिसीजन मेकिंग। ये तो सीधी सीधी लाइन ही है अंदर पैसेज में, शुड टेक इनटू अकाउंट सोशियो इकोनॉमिक इम्पैक्ट्स। तो रेगुलेशन में भी सोशियो इकोनॉमिक एस्पेक्ट होना ही चाहिए। तो 1 और 3 तो हो गए, तो मतलब बी और डी, ठीक है। तो चौथा देखना पड़ेगा, वाइडर इन्वॉल्वमेंट ऑफ पॉलिटिकल एग्जीक्यूटिव इन बायोटेक्नोलॉजी रेगुलेशंस इंप्रूव्स इट्स इफेक्टिवनेस इन डीलिंग विद द कंट्री स्टेट पॉलिसीज। देखो ये जानबूझ के ऐसे थोड़े से कॉम्प्लेक्स चीजें घुसाएंगे, इसका कोई लेना देना नहीं पैराग्राफ से। वाइडर इन्वॉल्वमेंट ऑफ पॉलिटिकल एग्जीक्यूटिव इन बायोटेक्नोलॉजी रेगुलेशन विल इंप्रूव इट्स इफेक्टिवनेस। पहले तो पॉलिटिकल एग्जीक्यूटिव से इफेक्टिवनेस बढ़ती ही है, ऐसा कुछ जरूरी नहीं है, ठीक है ना। तो ये भी गया, क्या बचा बी, सेम पैराग्राफ है। और क्या कह रहा, प्रिकॉशनरी प्रिंसिपल्स इज नॉट गिवन इंपॉर्टेंस इन करंट डिबेट ऑन डेवलपिंग जीएम क्रॉप्स। समझ में आ रहा है कुछ, ठीक है। आगे बढ़ो, बायोटेक्नोलॉजी इज नॉट करंटली यूज्ड इन क्लाइमेट चेंज मिटिगेशन एंड एडेप्टेशन मैकेनिज्म्स। नॉट करंटली यूज्ड, गलत है, यूज तो हो ही रहा है, ये भी गलत हो गया। फिर क्या कह रहा है, बायोटेक्नोलॉजीज रोल इन एंड इज नॉट कन्फाइंड टू द करंट प्रायोरिटीज ऑफ डेवलपिंग जीएम क्रॉप्स। ये कैसे गलत है, हाँ मतलब क्यों गलत है, गलत है तो क्यों गलत है। नॉट कन्फाइंड टू द करंट प्रायोरिटीज ऑफ जीएम क्रॉप्स मतलब जेनेटिकली मॉडिफाइड क्रॉप्स, जेनेटिक इंजीनियरिंग से जो मॉडिफाई करते क्रॉप्स, उनका यील्ड बढ़ाने के लिए, ठीक है ना। तो यहाँ पे सीधा आपने पैसेज नहीं पढ़ा होगा तो आपको शायद दिक्कत होगी। क्लियरली लिखा है कि रोल कहाँ पे है, इन कंटेक्स्ट ऑफ कैन नॉट बी अंडरस्टूड सोनली इन द कंटेक्स्ट ऑफ करंट जनरेशन ऑफ जीएम क्रॉप्स। करंट जनरेशन के भरोसे हम रेगुलेशन नहीं ला सकते। तो ये सही कह रहा है, बायोटेक्नोलॉजीज रोल इज नॉट कन्फाइंड टू द करंट प्रायोरिटीज। आगे की भी पॉसिबिलिटीज को ध्यान में रखते हुए बायोटेक्नोलॉजी का रोल इंपॉर्टेंट है। तो ये सही लग रहा है। द निगेटिव इंपैक्ट्स ऑफ बायोटेक्नोलॉजी आर नॉट प्रॉपरली अंडरस्टूड। हाँ, देखो निगेटिव इंपैक्ट्स तो है, लेकिन हमारा पैसेज किस पे है पूरा, इसी पे है पूरा। हाँ, आज का नहीं, आगे का भी सोचना है हमें। बायोटेक्नोलॉजी रेगुलेशन जब भी करोगे हम, तो बेसिकली आंसर यही है। देखो अभी समझ में नहीं आया ये क्या है, फिर भी हम इसको आराम से काट सकते हैं, ठीक है। अब एक आप ट्राई करो और मुझे आंसर बताओ, क्योंकि अभी हम कितना 3 साल के पेपर हो गए। अब एक ट्राई करो आप, पहले पैसेज पढ़ लो। या तो आंसर बताओ या फिर कोई एक एलिमिनेट होता है ऑप्शन, तो वो बताओ। जल्दी, टाइम नहीं अपने पास इतना, कोई एक एलिमिनेट तो करो। क्या
3 4 5 सारखे वाटत आहे. कोणतंच एलिमिनेट नाही झालं तुमच्याकडून? कोणतं एलिमिनेट झालं का? एखादी ऑप्शन तरी एलिमिनेट झालं का? फर्स्ट काय एलिमिनेट झालं तुम्हाला वाटतं? ठीक आहे. रिलाइंग ऑन फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन लॉन्ग रन इज नॉट अन इकॉनॉमिकली साउंड पॉलिसी. रॉंग आहे. का बरं रॉंग आहे? रॉंग काय आहे? जर रॉंग आहे तर रॉंग काय आहे? फॉरेन इन्व्हेस्टमेंटवर लॉंग रनवर आपण हे पण इथे सरळ लिहून आहे. काय लिहून आहे? फॉरेन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इज मोर वॉलाटाईल बिकॉज मोर वॉलाटाईल. ठीक आहे. काहीतरी कारण आहे. मोर वॉलाटाईल आहे. ते वॉलाटाईल म्हणजे कधी फॉरेन इन्व्हेस्टमेंट येऊ शकतं, त्यांना दुसरीकडे काही भेटलं तर ते इथून उठून दुसरीकडे जाऊ शकतात. देअरफॉर द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट कॅनॉट बी लेफ्ट टू फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे यू कॅनॉट सोनली त्याच्यावर भरोशावर नाही राहू शकत आपण. जर तेच लिहून पहिल्या सेंटेन्समध्ये की आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या भरोशावर नाही राहू शकत. बरोबर आहे. म्हणजे हे बरोबर आहे. मग काय? पॉलिसीज मस्ट बी अंडरटेकन टू रिड्यूस वॉलेटिलिटी इन द फॉरेन मार्केट इन्व्हेस्टमेंट. हे सगळं ठीक आहे. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे फॅक्च्युअली करेक्ट स्टेटमेंट आहे. ठीक आहे. हे बरोबर आहे. बरं ठीक आहे. मग काय म्हटलं? पॉलिसीज मस्ट बी अंडरटेकन टू स्ट्रेंथन डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. हे तर तशाचं सेंटेन्स लिहून आहे इथे. काय म्हटलं? देअरफॉर द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट कॅन नॉट बी लेफ्ट टू FDI. म्हणजे काय? डोमेस्टिकवर भरोसा करावा लागेल आपल्याला. कॅन नॉट बी लेफ्ट टू FDI म्हणजे काय? स्ट्रेंथन डोमेस्टिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. तर हे तर करेक्टच आहे. तर तिसरं करेक्ट झालं, पहिलं करेक्ट झालं. 1 2 4 1 3 5 सॉरी तिसरं पण करेक्ट आहे ना. तर मग ते एकच ऑप्शन उरला आपल्याकडे बी. तर तुमचं 2 चुकलं. आता बघू ते कसं चुकलं. पब्लिक इन्व्हेस्टमेंट शुड बी गिवन प्रायोरिटी ओव्हर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. काय झालं? म्हणजे गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट शुड बी गिवन प्रायोरिटी ओव्हर प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट. हे पण जर इथे लिहून असतं, नाही जर इथे लिहून असतं पब्लिकच्या जागेवर लिहून असतं डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट आणि इथे लिहून असतं फॉरेन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, तर हे सेंटेन्स बरोबर होतं. पण इथे काय लिहून आहे? पब्लिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट पाहिजे आपल्याला प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटच्या विरोधात. आता हा पॅरेग्राफ त्याच्यावर नाही आहे. हा पॅरेग्राफ आहे फॉरेन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणि डोमेस्टिक. फॉरेन डोमेस्टिकवर आहे, गव्हर्नमेंट प्रायव्हेटवर नाही आहे. तर हे काही आन्सरच नाही. म्हणजे हे रिलेटेडच नाही पॅरेग्राफशी. तर चौथा तर गेलाच. तर A आणि C गेला. आता काय सबस्टॅन्शियल पब्लिक इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन अँड हेल्थ शुड बी अंडरटेकन. आहे का असं काही? म्हणजे हे फॅक्च्युअली तर काही रॉंग नाही याच्यात. हे करेक्टच आहे. पॅसच्या रिलेटेड नाही आहे. नाही आहे. ठीक आहे. नाही आहे. पण असं आता ऑप्शन शोधायला लागेल ना आपल्याला. ऑप्शन देऊ ना खाली. आता बघा हे दुसरं का चुकलं आपलं. पॉलिसीज मस्ट बी अंडरटेकन टू रिड्यूस वॉलेटिलिटी इन फॉरेन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. इथे यांनी म्हटलं आहे की हो फॉरेन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इज जनरली वॉलेटाईल. फॉरेन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट तर अजूनच वॉलेटाईल आहे. पण वाढा तुम्ही याच्यावर काही उपाय नका आणू. त्याच्यावर काही आपल्याला काहीच करू शकणार नाही. ते बाहेरून पैसा येणार आहे, ते त्यांच्या हिशोबाने देतील. आपण त्यांच्यावर काहीच नाही लादू शकत. ठीक आहे ना. तर बेसिकली ह्या पॉलिसीज मस्ट बी अंडरटेकन टू रिड्यूस वॉलेटिलिटी इन फॉरेन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट हे म्हटलंच नाही पॅसेजमध्ये कुठे. त्यांनी सोल्युशन काय दिलं आहे? डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट आणा. त्यांच्यावर कोणते पॉलिसीज नका आणू. डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट तुम्ही हे करा. ते दुसरंही गेलं. आन्सर काय? 1 3 5. ठीक आहे. काय डाऊट आहे? Many opportunities to harness the highly skewed seasonal spatial distribution of monsoon flows.
विच ऑकर इन अ 4-month पिरियड फ्रॉम जून टू सप्टेंबर एन्युअली हॅव बीन लॉस्ट. काय लॉस झाला आहे? अपॉर्च्युनिटी टू हार्नेस. हार्नेस मतलब म्हणजे जे एक्सेस वॉटर आलेलं आहे त्याला आपण युटिलाइजच नाही करू शकलो. बेसिकली तेच म्हणणार आहे. अपॉर्च्युनिटी टू हार्नेस द हायली स्क्यूड सीजनल स्पेशल डिस्ट्रीब्युशन ऑफ मान्सून फ्लोज. आपल्याकडे मान्सून केव्हा तीनच महिन्यात पाऊस पडतो पूर्ण मॅक्सिमम. बाकी महिने जवळपास नसतोच पाऊस. म्हणून त्यांनी म्हटलं स्क्यूड, एकतर्फा. स्क्यूड सीजनल म्हणजे त्या 3 महिन्यापुरता, आणि स्पेशल डिस्ट्रीब्युशन ऑफ मान्सून फ्लोज. इंडियात जर आपण गेलो तर मान्सून इज नॉट इक्वल इन एव्हरी एरिया, एव्हरी स्पेस. ठीक आहे. विच ऑकर इन अ 4-month पिरियड हॅव बीन लॉस्ट. दिस ऑपॉर्च्युनिटीज हॅज बीन लॉस्ट. का? सिन्स दिस फ्यू मंथ्स अकाउंट फॉर मोस्ट ऑफ द रेनफॉल, कॉन्सिक्वेंट फ्रेश वॉटर अवेलेबिलिटी, द नीड फॉर होल्डिंग रेन वॉटर इन रिझर्वायर्स फॉर सबसिक्वेंट रिलीजिंग इट टू यूज ओव्हर द इयर इज नेसेसिटी नो बडी कॅन अफोर्ड टू ओव्हरलुक. थोडंसं मोठं सेंटेन्स आहे. काय म्हटलं त्यांनी? थोडं तोडून माझा तुम्हाला कळून जाईल. सिम्पल सेंटेन्स आहे. काय म्हटलं? सिन्स द फ्यू मंथ्स अकाउंट फॉर मोस्ट रेनफॉल. तेवढेच 3च महिने मॅक्सिमम रेनफॉल पडणार आहे, आणि तेव्हाच फ्रेश वॉटर अवेलेबल राहील. मग बरोबर आहे. मग द नीड टू होल्ड द रेन वॉटर फॉर वॉट? फॉर युझिंग ओव्हर द इयर, बाकीच्या वर्षात यूज करायला. यू कॅनॉट ओव्हरलुक दॅट थिंग. ओव्हरलुक म्हणजे येत आहे त्याला आपण पूर्ण वर्षात कसं वापरू शकतो. यू कॅनॉट ओव्हरलुक दिस थिंग. क्लायमेट चेंज विल कंटिन्यू टू अफेक्ट द वेदर कंडिशन अँड क्रिएट वॉटर शॉर्टेजेस अँड एक्सेसेस. ठीक आहे, यात तर काही प्रॉब्लेम नाही आहे. वाईल मिलियन्स सफर फ्रॉम ड्रॉट्स अँड फ्लड्स, water in the country's many rivers flow unutilized and discharge into the sea every year. While millions suffer droughts, waters in few rivers will discharge continuously. म्हणजे त्यांना तेच म्हणणं आहे की पाणीचा वाहत चालला पण तुम्ही युटिलाइज करू शकले नाही. आता काय म्हटलं आहे? आता या पॅसेजवर इम्प्लिकेशन काय आहे, म्हणजे प्रॅक्टिकल रॅशनल क्रक्स काय पॅसेजचा हेच विचारलं जवळपास. म्हणजे तुम्ही याच्यावरून काय इन्फरन्स काढाल? इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर शुड बी अंडरटेकन. इंटरलिंकिंग माहिती आहे? इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर, 2 रिव्हरला कनेक्ट करणं. का कनेक्ट करतात? एखाद्या ह्याच्यात एक्सेस असेल, दुसरीकडे नसेल, पाणीच नसेल, तर ते पाणी इकडून तिकडे करायला. आता एक केन बेटवा वॉटर लिंक प्रोजेक्ट खूप न्यूजमध्ये आहे मधामधात. आता केनमध्ये जास्त पाणी आहे, बेटवामध्ये कमी पाणी आहे. केन टू बेटवा पाणी चाललेलं आहे. ठीक आहे, ते इंटरलिंकिंग प्रोजेक्ट. आता याच्यावरून कळतं आपलं इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स म्हणजे काय. इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स शुड बी अंडरटेकन. हे आहे का पॅसेजमध्ये? म्हणजे याचा कुठे उल्लेख आहे का? हां, पॅसेज जोपर्यंत तुम्ही वाचाल नाही ना तोपर्यंत प्रॉब्लेमच आहे. हे बघा, शेवटच्या लाईनमध्ये काय म्हटलं आहे? व्हाईल मिलियन्स सफर फ्रॉम ड्रॉट्स अँड फ्लड्स, वॉटर्स इन कंट्रीज मेनी रिव्हर्स फ्लो अनयुटिलाइज्ड. एकीकडे ड्रॉट आहे आणि दुसरीकडे नद्या वाहत आहे, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे. म्हणजे काय करा? इंटरलिंक करा रिव्हर. ठीक आहे. ते तर प्रॅक्टिसनेच येणार आहे. दुसरं काय म्हटलं? नेटवर्क ऑफ डॅम्स अँड कॅनल शुड बी बिल्ट अक्रॉस. ठीक आहे, हे तुम्हाला नाही जरी कळलं तर बघू आपण, बाकीचे एलिमिनेट होऊन काही होऊ शकते का ते बघू. नेटवर्क ऑफ डॅम्स अँड कॅनल शुड बी बिल्ट अक्रॉस द कंट्री फॉर प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. बेसिकली हे एक सोल्युशन होतं. त्यांनी हे सांगितलं कशासाठी? हे अनयुटिलाइज होत आहे वॉटर, आणि दुसरीकडे ड्रॉट आहे. एकीकडे ड्रॉट आहे आणि एकीकडे फ्लड आहे. तुम्हाला युटिलाइज करायचं आहे, मॅनेज करायचं आहे. तर मॅनेज करायसाठी एक सोल्युशन हे आहे, दुसरं सोल्युशन हे आहे, डॅम्स अँड कॅनल्स. तेच झालं ना, जवळपास तसंच सेंटेन्स आहे, फक्त इथे 2 वेगळे ऑप्शन्स आहे. मग काय म्हटलं? फार्मर शुड बी प्रोव्हाइडेड इझी लोन्स फॉर डिगिंग बोरवेल्स. आता हे तर तुम्ही एलिमिनेट करूच शकता. फार्मरचा काही मेन्शनच नाही कुठे काही. ठीक आहे, तर तिसरं गेलं, खालचे 2 ऑप्शन गेले. काय उरलं? ए आणि डी. म्हणजे दुसरं तर बरोबरच आहे. हां, दुसरं बरोबरच आहे. आता बघा 4th, युसेज ऑफ वॉटर फॉर ॲग्रिकल्चर शुड बी रेग्युलेटेड बाय लॉ. आता बघा इथे कुठे ॲग्रिकल्चर, इथे ओव्हरऑल वॉटरची गोष्ट सुरू आहे. ॲग्रिकल्चर वॉटरची काहीच लेनदेन नाही आपल्याला. ठीक आहे ना. तर परत हा पण गेला, चौथाही गेला, उरलं काय? हेच उरलं आता.
म्हणजे तुम्हाला हे जरी तुम्ही कन्फ्युजनमध्ये असाल ह्या दोन स्टेटमेंटमध्ये, तरी तुम्ही हे आरामात एलिमिनेट करू शकता. केलं का एलिमिनेट की नाही? आता नाही आहे, नाहीच आहे ना, ते पैसे रिलेटेड नाहीच आहे. पॅसेज काय गोष्ट करत आहे? ओव्हरऑल वॉटर कंडिशनची गोष्ट करत आहे. कुठे फार्मर्स किंवा ॲग्रिकल्चरबद्दल काहीच बोलत नाही स्पेसिफिकली. नंतर काय डिस्ट्रीब्युशन ऑफ रिव्हर वॉटर अमंग रिजन्स शुड बी रेग्युलेटेड बाय युनियन गव्हर्नमेंट. आता बघा पुन्हा तेच सुरू आहे इथे. तर आन्सर इज 1 and 2. ठीक आहे. आता बघ क्रक्स नाही विचारलं त्यांनी, काय म्हटलं? प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन्स. म्हणजे याच्यातून काय इन्फरन्स निघेल, पॅसेजमधून काय इन्फरन्स निघेल, म्हणजे काय इन्फरन्स म्हणजे काय मराठीत? आउटपुट नाही, काय म्हणाल त्याला? अनुमान निघेल. हां, सोल्युशन. सेंट्रल आयडिया नाही आहे. सेंट्रल आयडिया असतं तर एकच सेंटेन्स चूज करायला लावलं असतं मी आपल्याला. हां, तुम्ही जर क्वेश्चन वाचत असाल, जर जिथे कुठे क्रक्स किंवा सेंट्रल आयडिया किंवा मेसेज ऑफ द पॅसेज लिहून आहे ना, तिथे एकच ऑप्शन चूज करायला लावतो तो आपल्याला, 2-3 नाही. म्हणजे याच्यावरून तुम्ही काय, आता ते इन्फरन्स मला शब्दच नाही आठवत आहे. इन्फरन्ससाठी मी काय शब्द वापरू? हा पॅसेज आहे, याच्यावरून काय तुम्हाला सोल्युशन निघेल, बेसिकली तेच आहे. आता तुम्ही हे नाही जरी, तरी तुम्ही हे 2 तर आरामात एलिमिनेट झाले आपले, झाले की नाही? पॅसेजच्या भरोशावर हे 2 आरामात एलिमिनेट झाले आणि तुमचं आन्सर निघालं. दोन्ही एलिमिनेट झाले, आन्सर निघालं. People will invest in education whenever they are granted the economic freedom to fully enjoy its benefits. आता सिंपल सेंटेन्स, आता हे कळायला पाहिजे. आता मी प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला उलगडून नाही सांगणार. काय म्हटलं? पीपल विल इन्व्हेस्ट इन एज्युकेशन व्हेनेवर दे आर ग्रांटेड द इकॉनॉमिक फ्रीडम टू फुल्ली एन्जॉय इट्स बेनिफिट्स. कळलं ना? काही प्रॉब्लेम आहे? अगेन दिस इज फॉर द ऑब्वियस रिझन दॅट द रिटर्न ऑन एज्युकेशन इन्क्रीजेस ॲज द लेवल ऑफ इकॉनॉमिक फ्रीडम रायजेस. ठीक आहे. when people thanks to lower tax rates are allowed to retain most of the higher income that they gain from each incremental level of education, it makes eminent sense to invest in education. आता हा थोडासा गडबड झाली असेल इथे. नाही कळला? हे तर कळलं ना? पीपल इन्व्हेस्ट इन एज्युकेशन इफ दे आर ग्रांटेड इकॉनॉमिक फ्रीडम. आता काय म्हटलं आहे? व्हेन पीपल थँक्स टू लोअर टॅक्स रेट. जर लोअर टॅक्स रेट असतील, आता तुम्ही जास्ती शिकला, तुम्ही एक ग्रॅज्युएशन केलं, तुमचा एक लेवलचा पगार आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, अजून हायर लेवलचा पगार झाला, तर तुमचा टॅक्स रेट वाढतो. जर तो टॅक्स रेट लो राहिला, तुमची बचत झाली, तर तुम्ही फ्युचर जनरेशनला पुन्हा इन्क्रिमेंटल लेवल ऑफ एज्युकेशनसाठी तुम्ही अजून प्रेरित व्हाल, इन्सेंटिव्ह भेटेल तुम्हाला. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे? इफ लोअर टॅक्स रेट, then you are allowed to retain most of the higher income that will generate from incremental level of education. It makes eminent sense to invest in education. तेव्हाच कुठे एज्युकेशनमध्ये इन्व्हेस्ट करायसाठी आपल्याला इन्सेंटिव्ह भेटेल. टॅक्स रेट कमी करा, जास्त इन्व्हेस्ट करू आपण एज्युकेशनमध्ये. ऑन द अदर हँड, when the government decides to tax higher income of educated individuals at even higher rates, it makes very little sense to invest in educating oneself. याचं उलटं लिहिलं आहे त्यांनी. काय लिहिलं आहे ते? जर हायर रेट असतील तर लोक इन्व्हेस्टच नाही करणार एज्युकेशनमध्ये. द सेम इन्सेंटिव्ह अप्लाय टू पेरेंट्स हू डिसाईड ऑन वेदर इट टू इन्व्हेस्ट इन चिल्ड्रन्स एज्युकेशन ऑर नॉट. म्हणजे टॅक्स रेट आणि एज्युकेशन याशी रिलेटेड आहे सगळं. आता बघा, लोअर टॅक्स रेट्स इन द कंट्री इनव्हेरिएबली ट्रान्सलेट्स इन टू ग्रेटर इन्व्हेस्टमेंट इन हायर एज्युकेशन. आता
म्हणजे लोअर टॅक्स रेट इनव्हेरिएबली ट्रान्सलेट इन टू ग्रेटर इन्व्हेस्टमेंट्स इन हायर एज्युकेशन. तुम्हाला पॅसेज वाचून वाटत असेल हे बरोबर आहे. इनव्हेरिएबली ट्रान्सलेट्स म्हणजे हमखास होणारच आहे. लोअर टॅक्स रेट्स विल डेफिनेटली ट्रान्सलेट इन टू हायर इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन. आता बघा, हा इनव्हेरिएबली शब्दाने घोळ केला, एक्स्ट्रीम झालं स्टेटमेंट. दिस इज नॉट द करेक्ट आन्सर. मग म्हटलं इन्व्हेस्टमेंट इन द एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन एन्श्युअर्स देअर इकॉनॉमिक फ्रीडम. हे म्हटलं का पॅसेजमध्ये? इन्व्हेस्टमेंट इन एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन एन्श्युअर्स देअर इकॉनॉमिक फ्रीडम. आता उलट करू आपण याला. इकॉनॉमिक फ्रीडम एन्श्युअर्स एज्युकेशन. जर असं केलं तर तशी लाईन आहे इथे. काय म्हटलं त्यांनी? पीपल विल इन्व्हेस्ट वेन देर इज इकॉनॉमिक फ्रीडम. यांनी उलटं लिहिलं आहे. इन्व्हेस्टमेंट झाल्यावर इकॉनॉमिक फ्रीडम होईल. पॅसेजमध्ये उलटं लिहून आहे. पॅसेजमध्ये काय लिहून आहे? इकॉनॉमिक फ्रीडम असेल तर इन्व्हेस्टमेंट होईल एज्युकेशनमध्ये. यांनी उलटं लिहिलं आहे. पहिले इन्व्हेस्टमेंट होईल मग इकॉनॉमिक फ्रीडम होईल. पॅसेजमध्ये तसं नाही म्हटलं आहे, उलटं म्हटलं. ही उलटी लाईन आहे, ही पण चुकली. इकॉनॉमिक फ्रीडम हॅज अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन बिल्डिंग अप ह्युमन कॅपिटल. हे सगळ्यात जनरल स्टेटमेंट आहे. इकॉनॉमिक फ्रीडम हॅज अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन बिल्डिंग अप ह्युमन कॅपिटल. ह्युमन कॅपिटल म्हणजे मानव संसाधन नाही, ते ह्युमन रिसोर्स झालं. म्हणजे बेसिकली हां, म्हणजे हायर आता जे व्हाईट कॉलर जॉब्स आहे, हायर लिटरेट लोकांसाठी जे जॉब्स आहे, तिथे ह्युमन कॅपिटल पाहिजे ना आपल्याला. तर बेसिकली इकॉनॉमिक फ्रीडम हॅज अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन बिल्डिंग अप ह्युमन कॅपिटल म्हणजे काय? एज्युकेशनमध्ये जातील तेव्हाच ह्युमन कॅपिटल होईल. एज्युकेशन इज अ प्री रिक्विजिट फॉर ह्युमन कॅपिटल. तर इकॉनॉमिक फ्रीडम विल कन्वर्ट इन टू एज्युकेशन. एज्युकेशन विल गिव्ह अस ह्युमन कॅपिटल. तिसरा आन्सर आहे. ओनली 3. हे बा, हे तर चुकलंच आहे, यात तर नो डाऊट. हे तर तुम्ही चूक म्हणायलाच पाहिजे होतं मला पहिलेच. हे उलटं लिहून आहे स्टेटमेंट. आता थोडंसं इथे इंग्लिशचा घोळ झाला आपला, बाकी काही नाही. 3 ओनली, ठीक आहे. Our urban bodies cannot possibly ensure sustainable delivery of water in our cities unless financial mechanisms are put in place. या सेंटेन्स न करण्याला काही आहे? अवर अर्बन बॉडीज म्हणजे आपल्या कॉर्पोरेशन वगैरे कॅनॉट पॉसिबली एन्श्युअर सस्टेनेबल डिलिव्हरी ऑफ वॉटर इन अवर सिटीज अनलेस फायनान्शियल मेकॅनिझम्स आर पुट इन प्लेस. जे बिल येतं आपल्याला पाण्याचं, दॅट इज फायनान्शियल मेकॅनिझम. ते जर तुम्ही फ्रीमध्ये वाटलं देन इट कॅनॉट पॉसिबली एन्श्युअर सस्टेनेबल डिलिव्हरी. सस्टेनेबल म्हणजे सस्टेनेबल. हां, जर आजच त्यांनी फ्रीमध्ये वाटले तर फ्युचरमध्ये काही राहणार नाही. तेच म्हटलं नाही, अर्बन बॉडीज कॅनॉट पॉसिबली एन्श्युअर सस्टेनेबल डिलिव्हरी. लॉंग टर्म डिलिव्हरी पॉसिबल नाही होणार जर तुम्ही फायनान्शियल मेकॅनिझम पुट नाही केले तर. तुम्ही पैसा नाही घेतला लोकांकडून तर. वॉटर, कारण की वॉटर वेस्ट करतील. मग फ्रीमध्ये भेटत तर वेस्ट करा, तेच होईल ना. वॉटर डिलिव्हरी रिक्वायर्स हेवी इन्व्हेस्टमेंट इन कलेक्टिंग इट फ्रॉम नॅचरल रिसोर्स, ट्रीटिंग इट, मेक इट पोर्टेबल अँड लेईंग अ डिस्ट्रीब्युशन नेटवर्क ऑफ पाईपलाईन फॉर डिलिव्हरी टू युजर्स. पैसा कुठे कुठे लागतो आहे वॉटर सप्लाय करायला हे सांगितलं आहे. म्हणजे फक्त लोक वेस्ट करत आहे म्हणून पैसा नका लावू. हे या गोष्टी इन्व्हॉल्व आहे वॉटर ट्रीटमेंटमध्ये, त्याच्यासाठी पण तुम्हाला पैसा खर्च करावा लागणार आहे. Now it also requires investments in sewerage infrastructure, sewage treatment plants, so that sewers can carry wastewater to the plants to ensure that no untreated sewage is discharged into natural water bodies. आता एक सिस्टीम आहे जी पाणी आपल्याला घरी पोहोचवतं, वॉटर सप्लाय, वॉटर डिस्ट्रीब्युशन. दुसरी सिस्टीम आहे जी घाणेरडं पाणी घरून ट्रीटमेंट प्लांटला नेतं, एक वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांटला नेतं. ठीक आहे ना. दोन एक घरी येणारं आणि घरून जाणारं. तर आता यांनी तिथपर्यंत काय केलं, डिलिव्हरी सिस्टीमसाठी बोलला. नंतर काय केलं, नंतर तर बोलत आहे की सीवेज ट्रीटमेंटसाठी आता पैसा लागत आहे आम्हाला, सो दॅट इट इज नॉट डिस्चार्ज इन टू नॅचरल वॉटर रिसोर्स, जिथून पाणी आपल्याला येत आहे तिथेच जर डिस्चार्ज केलं तर मग. इफ ऑर सिटीज वेअर रिच इनफ टू मीट एंटायर कॉस्ट वॉटर कुड बी डिलिव्हर्ड फ्री.
बट सिटीज आर नॉट रिच इनफ, दे आर नॉट. म्हणजे बघा पूर्ण पॅसेज कशावर आहे? नाही, त्याच्यावर नाही आहे पॅसेज. प्रत्येक लाईनमध्ये पैसा पैसा पैसाच आहे. ठीक आहे ना. इथे इथे काय म्हटलं त्यांनी? फायनान्शियल मेकॅनिझम. नंतर सांगितलं आहे पैसा कशासाठी लागत आहे, आणि नंतर पुन्हा सांगितलं आहे पैसा एकतर डिस्ट्रीब्युशनसाठी लागत आहे. मग तर पूर्ण पॅसेज पैशावर आहे. ठीक आहे. आता वाचा, आता आन्सर सांगा. आता आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, सी गेला. अजून सी नाहीच आन्सर. ए आणि डी मध्ये आहे. बी आर नॉट एफिशियंट इनफ टू मीट द वॉटर रिक्वायरमेंट्स ऑफ अवर सिटीज. बी नाही असू शकत. डी. मग काय पाहिजे आन्सर? ए पाहिजे. तेव्हा सी तर काटला आपण आतापर्यंत. अजून काय काटू सांगा? बी. बी काटू. बी कट करायचा आहे ना. अरे अर्बन लोकल बॉडीज आर नॉट एफिशियंट, दे आर एफिशियंट, पण पैसा नाही आपल्याकडे. ठीक आहे ना. हे पण गेलं. मग काय? इन व्ह्यू ऑफ वॉटर क्रायसिस इन अवर सिटीज देर इज अन अर्जंट नीड टू लिमिट द पॉप्युलेशन ऑफ सिटीज. होऊ नाही शकत का? इथे पॉप्युलेशनबद्दल काही बोललाच नाही आहे. पॉप्युलेशन कमी करा असं काही आहेच नाही इथे. सगळं तेच सुरू आहे. पैसा इथे पैशांसाठी एकच गोष्ट आहे लिहून याच्यात, मनी वाईज एकच रिलेटेड स्टेटमेंट आहे याच्यात. बाकी कुठलं स्टेटमेंट मनीशी रिलेटेड नाही आहे. ठीक आहे. ए तेच आहे का? परत सेम आहे. आता सांगा, हे ट्राय करा. डिलिव्हरी ऑफ वॉटर. ठीक आहे, हे गेलं. हे सस्टेनेबल डिलिव्हरी ऑफ वॉटर इन सिटीज मीन्स मच मोर दॅन सप्लाइंग वॉटर टू हाऊसहोल्ड. म्हणजे बेसिकली सस्टेनेबल डिलिव्हरी ऑफ वॉटर इज इन सिटीज मीन्स मच मोर दॅन सप्लाइंग. फक्त सप्लाय हाच एक मुद्दा नाही आहे, बाकी बऱ्याच गोष्टी त्यात निवडल्या आहेत. आता आहेत एवढं एक्झाम्पल दिलं त्यांनी, तर हे बरोबर आहे. आन्सर इज ओनली बी, ओनली 2. काय? हो, पॅराग्राफ. इन इंडिया ॲग्रिकल्चर स्टील एंगेजेस अबाउट हाफ ऑफ इट्स वर्कफोर्स. बरोबर आहे. हे माहिती आहे तुम्हाला, इकॉनॉमिक टर्म्स आहे. अर्ध पॉप्युलेशन ॲग्रिकल्चरमध्येच आहे. अबाउट 85% ऑफ इट्स फार्म्स आर स्मॉल अँड मार्जिनल. छोटे छोटे फार्मर्स आहे आपल्याकडे, कमर्शियल फार्मिंग नाही आहे. कम्पेअर्ड टू चायना अँड व्हिएतनाम विच हॅव एक्सपिरियन्स फास्ट स्ट्रक्चरल अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन, इंडियाज स्टोरी इज स्लो. ॲज अ रिझल्ट पॉवर्टी रिडक्शन इन इंडिया वॉज ॲट मच स्लोअर पेस ड्युरिंग दिस पिरियड. ठीक आहे. Compared to China and Vietnam, India's poverty reduction was slow during this, but during this it accelerated dramatically, almost 3 times faster. What did India do during this period? Research reveals that relative prices scenario changed significantly. Relative price scenario changed significantly in favor of agriculture in the wake of rising food global prices. इथपर्यंत कळतं तुम्हाला? हे व्हिएतनाम, चायना आपल्या समोर आहे. India's poverty reduction was slow during this, but drastically increased when? आता इतक्यात 2012च्या आसपास.
आता का यांनी रिझन दिलं आहे का बरं? कारण की रिलेटिव्ह प्राईस सिनारिओ, प्राईज वाढल्या, ग्लोबल प्राईज वाढल्या, त्या फार्मरला जास्ती रिटर्न भेटायला लागले प्राईज वाढल्यामुळे. प्रोडक्शन जास्ती वाढलं हे नाही लिहून इथे काय म्हटलं, प्राईस जास्ती वाढल्या म्हणून. आता काय म्हटलं नंतर, दिस बुस्टेड प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन ॲग्रिकल्चर बाय मोर दॅन 50%. आता प्राईस वाढले तर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट पण सुरू झाली. ॲज अ रिझल्ट ॲग्रिकल्चर GDP ग्रोथ टच्ड 4.1% ड्युरिंग 7 to 12 ॲज अगेन्स्ट 2.4% ड्युरिंग 2 ते 7. हे तर इथेच लिहून आहे, रिडक्शन होता 2 ते 7मध्ये, 7 ते 12मध्ये वाढलं. द नेट सरप्लस ऑफ ॲग्री ट्रेड टच 25 बिलियन इन 2014. रिअल फार्म वेजेस रोज बाय 7%. ऑल दिस लेड टू अनप्रेसिडेंटेड फॉल इन पॉवर्टी. असं या पॅराग्राफचं म्हणणं आहे. आता हे GDP वाढला, ॲग्रिकल्चर GDP वाढला, त्याच्यामुळे फार्मर्सचं इन्कमही वाढलं आणि म्हणून पॉवर्टी खाली गेली, असं या पॅसेजचं म्हणणं आहे. आता अजम्पशन्स. फर्स्ट काय कराल? चुकलंय? म्हणजे जर स्मॉल अँड मार्जिनल फार्म असेल तर ट्रान्सफॉर्मेशन पॉसिबलच नाही आहे, असं म्हणणं आहे पॅराग्राफचं. पण इथं प्रूव्ह झालेलं आहे, आपल्याकडे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे इथे, आणि आपल्याकडे स्मॉल अँड मार्जिनलच आहे मॅक्सिमम. हे चुकलं. मग काय म्हटलं, गुड प्राइजेस इन्सेंटिव्ह कॅन ट्रिगर इन्व्हेस्टमेंट इन ॲग्रिकल्चर. गुड प्राइस इन्सेंटिव्ह कॅन ट्रिगर इन्व्हेस्टमेंट. येस, प्राईज वाढल्या इथे काय प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आली, तर हे बरोबर आहे. इंडिया नीड्स टू बिल्ड व्हॅल्यू चेन्स फॉर हाय व्हॅल्यू ॲग्री प्रोडक्ट्स लाईक लाईफस्टॉक अँड हॉर्टिकल्चर. आता हे तर कुठे लिहून नाही पॅराग्राफमध्ये, काहीच लिहून नाही आहे. ठीक आहे, सोडा आहे. हे चुकलं सध्याचं, हेही चुकलं आहे. आता काय म्हटलं आहे, हायर ग्लोबल प्राइजेस ऑफ ॲग्रिकल्चर कमोडिटीज आर एसेन्शियल फॉर इंडियाज पॉवर्टी रिडक्शन. 2 आणि 3 आन्सर आहे. हायर ग्लोबल प्राइसेस ऑफ ॲग्रिकल्चर कमोडिटीज आर इसेन्शियल फॉर इंडियाज पॉवर्टी रिडक्शन. आता हे तुम्ही पॅसेज सोडून वाचा आणि बघा हे किती किती करेक्ट बसतं हे स्टेटमेंट तुमचं. हायर ग्लोबल प्राइसेस ऑफ ॲग्रिकल्चर कमोडिटीज आर इसेन्शियल फॉर इंडियाज पॉवर्टी रिडक्शन. पहा इथे झालेलं आहे तसं, ठीक आहे. प्राईज वाढल्या म्हणून प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आलं आणि इन्कम वाढल्या फार्मरच्या. पण इथे काय म्हटलं त्यांनी, आर इसेन्शियल फॉर इंडियाज पॉवर्टी रिडक्शन. ग्लोबल प्राइजेस वाढल्या तर टेम्पररी तर वाढेल, नंतर पुन्हा आपण पॉवर्टीत जाऊ. ठीक आहे ना. दिस इज कम्प्लिटली रॉंग स्टेटमेंट. चौथं गेलं, पहिलंही गेलं, काय उरलं आता? दुसरं बद्दल डाऊट आहे होता आपल्याकडे, पण आता ऑप्शनच नाही आपल्याकडे दुसरं. ठीक आहे ना. तर हेच आन्सर मार्क लागेल. तोच पॅसेज आहे. आता क्रिटिकल मेसेज विचारला पॅसेजचा. ठीक आहे. कन्क्लुजन. इंडिया शुड क्रिएट लार्ज स्केल ऑफ फार्म रुरल एम्प्लॉयमेंट टू रिड्यूस पॉवर्टी इन द नियर फ्युचर. म्हणजे काय म्हटलंय, पॉवर्टी कमी करायची असेल तर फार्ममधून तुम्ही लेबर काढा, हेच म्हटलंय ना. शुड क्रिएट लार्ज स्केल ऑफ फार्म रुरल एम्प्लॉयमेंट. पण असं होईल काय नाही होईल काय, पॅसेज ते थोडी म्हणत आहे आपल्याला. पॅसेज काय सांगत आहे की कसं पॉवर्टीतून बाहेर निघाले, हे पॅसेज नाही सांगत आपल्याला. मग काय म्हटलंय, इंडिया शुड क्रिएट अ लार्ज नंबर ऑफ फार्म प्रोड्युसर कंपनीज. हा मेसेज आहे का पॅराग्राफमधून? हाही नाही आहे. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन ॲग्रिकल्चर शुड बी गिवन प्रायोरिटी ओव्हर पब्लिक इन्व्हेस्टमेंट. प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंटचा कुठेच उल्लेख नाही पॅराग्राफमध्ये, हेही नाही. आता काय म्हणजे, इन्क्लुझिव्ह ॲग्रिकल्चर ग्रोथ इज की टू रिड्यूस पॉवर्टी इन नियर फ्युचर. बघा हे सिम्पल स्टेटमेंट आहे, सगळ्यात सिम्पल स्टेटमेंट आहे याच्यात. दॅट इज द आन्सर. Spanish ships in late 16th century first brought potato tuber from South America to Europe. ठीक आहे. इट हॅड बिकम अ रिलायबल बॅकअप टू सिरियल क्रॉप्स. म्हणजे पोटॅटो आले युरोपमध्ये आणि बॅकअप झाले कशाला, सिरियल क्रॉप्सला. पर्टिक्युलरली इन कोल्ड रेन सोक्ड सॉइल्स ऑफ द आयर्लँड्स, इस्पेशली आयर्लँडमध्ये. द आयरिश वेअर सून ऑलमोस्ट होलली डिपेंडंट ऑन पोटॅटो. सिरियल राहिले बाजूला, पोटॅटोवर डिपेंडंट झाले ॲज देअर स्टेपल फूड.
अँड दे वेअर प्लांटिंग प्रायमरीली वन प्रोडिजियस व्हरायटी, द लंपर पोटॅटो. एकच व्हरायटी लावत गेले. हुज जेनेटिक फ्रेलिटी वुड बी क्रुअली एक्सपोज्ड बाय फंगस. म्हणजे बेसिकली ते लंपर पोटॅटोला काहीतरी फंगसनी पकडलं. In 1845, spores of deadly fungus began spreading across the country, destroying nearly all lumpers in its path. This resulted in famine. काही डाऊट आहे पॅसेजमध्ये? सिंपल पॅसेज आहे. पहिले ते सिरियल्सवर हे होते, मग पोटॅटो इम्पोर्ट झाला कुठून, तर पोटॅटोवर सरकले सगळे. बिलकुल एकच पोटॅटो म्हणजे पोटॅटोच, आणि तो फंगसमध्ये गेला तर फमाईनच झाली. फमाईन म्हणजे माहिती आहे ना, दुष्काळ. हां, आता बघा पॅसेज. फॉर इंट्रोड्युसिंग एनी फॉरेन प्लांट्स इन टू कंट्री और सॉइल क्लायमेट कंडिशन ऑफ दॅट कंट्री शुड बी सुटेबल. हे आहे का म्हणणं पॅराग्राफचं? काय असू शकतं? डी. अजून कोणाला काय म्हणायचं आहे? होमोजिनस म्हणजे एकसारखं, एक टाईपच समजा. तर तेच आन्सर इज डी. हे बघा, सॉइल क्लायमेट कंडिशन बघून तुम्ही फॉरेन प्लांट्स आणा, हे कुठेच म्हटलं नाही पॅराग्राफमध्ये. आता आणले प्लांट्स, त्याच्यावर पूर्ण तुम्ही त्याच्यावर भरोशावर झाले, हे म्हटलं आहे पाहिजेत. कसं आणा, काय आणा, हे कुठेच मेन्शन नाही आहे. अ स्टेपल फूड ऑफ कंट्री ट्यूबर क्रॉप्स लाईक पोटॅटो कॅन नॉट रिप्लेस सिरियल क्रॉप्स. हे पण पॅसेजचा अर्थ नाही आहे. हां, एक्झाम्पल दिलं आहे. सम ऑफ द फंगल इन्फेक्शन्स ऑफ प्लांट कॅन नॉट बी प्रिव्हेंटेड और स्टॉप्ड फ्रॉम स्प्रेडिंग अक्रॉस द लार्ज एरियाज. तुम्ही चारही ऑप्शन वाचले, तुम्हाला लगेच कळेल की हे आन्सर आहे. हे वन ऑफ द इझी पॅसेज होता. इंडियन इकॉनॉमी माल न्यूट्रिशन याच्यावर पॅसेज आहे. आता सोपा पॅसेज असेल. सोपे नाही आहे. India is at once amongst the fastest growing global economies and home to largest number of malnourished children in the world. म्हणजे बघ, विरोधाभास आहे एका स्टेटमेंटमध्ये. विरोधाभास आहे. एक म्हणते फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आणि लगेच म्हणतो की लार्जेस्ट मालनरिश्ड चिल्ड्रन इन द वर्ल्ड. मालनरिश्ड, कुपोषित. देर आर रिजन्स वेअर माल न्यूट्रिशन इज नॉट द एक्सेप्शन बट द नॉर्म. नाही, काय म्हटलंय? देर आर रिजन्स वेअर, रिजन्स कुठले? इंडियामधले. देर आर रिजन्स वेअर माल न्यूट्रिशन इज नॉट अन एक्सेप्शन. एक्सेप्शन म्हणजे अपवाद ना, एक्सेप्शन नाही आहे तिथे. तिथे नॉर्मल कंडिशन आहे ती, असं आहे त्याचं म्हणणं. अँड काही स्टेट्समध्ये समजा, काही रिजनमध्ये. अँड अक्रॉस द कंट्री माल न्यूट्रिशन इज द कॉज ऑफ डेथ फॉर रफली हाफ द 1.3 मिलियन चिल्ड्रन हू डाय बिफोर 5th बर्थडे ऑफ इच इयर. म्हणजे लेस दॅन 5 मॉर्टॅलिटी. लेस दॅन 5 मॉर्टॅलिटीला 50% कारणीभूत काय? माल न्यूट्रिशन. इवन दोज चिल्ड्रन हू सर्वाइव्स suffer permanently from the damage that has already been done to their bodies and minds from not getting enough of the right foods and nutrients. बघा, हे सिंपल इंग्लिश स्टेटमेंट आहे, यात काहीच कन्फ्लिक्ट नसायला पाहिजे. ठीक आहे ना. म्हणजे जे सर्वाइव्ह झाले त्यांना पण नंतर प्रॉब्लेम्स आल्या, कारण की न्यूट्रियंट्स बरोबर भेटले नाही, माल नरिश होते आधी. अराउंड 44 मिलियन चिल्ड्रन्स अंडर 5 आर स्टंटेड. स्टंटेड म्हणजे काय? ठीक आहे, येऊ आपण बघू. पहिले आन्सरमध्ये लागते का स्टंटेड बघू. जर लागलं तर येऊ याच्यावर. दॅट मेक्स इट हार्डर फॉर देम टू लर्न इन स्कूल. म्हणजे काहीतरी एक प्रॉब्लेम आहे समजा, सध्या असं समजा काहीतरी एक प्रॉब्लेम आहे. अराउंड 44 मिलियन चिल्ड्रन्स अंडर 5 आर काहीतरी एक प्रॉब्लेममध्ये आहे ते. दॅट मेक्स इट हार्डर फॉर देम टू लर्न इन स्कूल अँड सबसिक्वेंटली अर्न अ लिव्हिंग ॲज अडल्ट्स. म्हणजे त्यांची लाईफस्टाईलच कठीण होऊन जाते एकंदरीत. देअर लाईफ टाईम अर्निंग्स पोटेन्शियल इज ऑलमोस्ट क्वार्टर लेस दॅन दॅट ऑफ देअर हेल्दियर पियर्स. ठीक आहे, जे ते इन्कम जनरेट करत आहे ते खूप कमी आहे त्यांच्या कंडिशनमुळे. ते वर्कच करू शकत नाही जास्त. तर बघ, पहिले काय म्हटलं आहे? इंडिया मालन्यूट्रिशनमध्ये खूप जास्ती पोरं आहे. मग म्हटलं आहे काय म्हटलं आहे? मग त्याच्या इफेक्ट सांगितले आहे. त्याचे इफेक्ट सांगितले, मालन्यूट्रिशन त्याचे इफेक्ट्स. असाच पॅसेज आहे. आता बघ काय म्हटलं. India's public distribution system should be monitored by Union government. काहीच नाही पॅसेजमध्ये याच्याबद्दल. गेलं, एक गेला, दोन गेला. काय राहिलं? 3, 5 आणि 2, 3, 4, 5. गर्ल्स शुड बी एनकरेज टू डिले मॅरेज अँड फर्स्ट प्रेग्नन्सी.
त्याबद्दल आहे का पॅसेजमध्ये? नाही आहे. ठीक आहे, नाही आहे. ओके, नाही आहे. मग ते एकच ऑप्शन राहिलं आपल्याकडे. ठीक आहे, तरी बघून घेऊ. मदर्स शुड बी एनकरेज टू ब्रेस्ट फीड देअर चिल्ड्रन इमिजिएटली आफ्टर बर्थ. हे पण नाही पॅसेजमध्ये कुठेच. म्हणजे एकही ऑप्शन निघत नाही आपला आता. सगळं एलिमिनेट झालं. हां, ठीक आहे, याच्यातही कन्फ्युजन आहे. ओके. सप्लाय ऑफ सेफ ड्रिंकिंग वॉटर अँड प्रॉपर सॅनिटेशन फॅसिलिटीज टू ऑल शुड बी एन्श्युअर्ड. या सेंटेन्समध्ये हे येऊ शकतं का कुठे? सप्लाय ऑफ सेफ ड्रिंकिंग वॉटर अँड प्रॉपर सॅनिटेशन फॅसिलिटीज टू ऑल शुड बी एन्श्युअर्ड. हेही नाही. मग काय आन्सर तर काहीतरी लिहावं लागेल ना. ऑथॉरिटीज शुड एन्श्युअर द वॅक्सिनेशन ॲज प्रिस्क्राईब्ड. आता तुम्हाला स्टंटेडची गरज पडत आहे का इथे? ऑप्शन तर नाही पडत आहे ना, तरी सांगतो मी नंतर. हे पहा, इथे चाइल्ड मालन्यूट्रिशन सुरू आहे सगळं. चाइल्ड मालन्यूट्रिशन. जर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असती तर सगळेच मालन्यूट्रिशन राहिले असते. आणि इथे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमबद्दल कोणीच काही बोलत नाही आहे. सगळं हेल्थ कंडिशनवर सुरू आहे. हां, हे तर आन्सरच नाही आहे. हे तुम्ही सरळ एलिमिनेट करू शकता. आन्सर इज बिटवीन बी अँड डी, म्हणजे 2, 3, 4, 5 और 3 on 5. आता जवळपास हे असे ऑप्शन्स आहे की तुम्ही याच्यातलं एकही एलिमिनेट करू शकणार नाही. सगळे एक एक सोल्युशन देत आहे. ठीक आहे ना. आन्सर इज 2, 3, 4, 5 सोल्युशन आहे. आता बघा, गर्ल शुड बी एनकरेज डिले मॅरेज अँड फर्स्ट प्रेग्नन्सी. इथे बघा काय लिहून आहे. अंडर 5 मॉर्टॅलिटी सांगितलं होतं तुम्हाला मी. अंडर 5 म्हणजे 5 वर्षाच्या कमी पोरांना मॉर्टॅलिटी होत आहे. याचं रिझनच काय आहे? अर्ली प्रेग्नन्सी. आता बघा, हे जीएसचं नॉलेज तुम्ही इकडे आणावं लागेल मला काही वेळा. नाही आणलं तरी चालेल. हे पहिलं आपण एलिमिनेट केलं तर आन्सर आपोआपच येऊन झालं पाहिजे. मग मदर शुड बी एनकरेज टू ब्रेस्ट फीड देअर चिल्ड्रन इमिजिएटली आफ्टर बर्थ. परत ते इन्फंट मॉर्टॅलिटीवर सुरू आहे. हे पण दुसरी स्टेटमेंट. सप्लाय ऑफ सेफ ड्रिंकिंग वॉटर प्रॉपर सॅनिटेशन फॅसिलिटी शुड बी एन्श्युअर्ड. हे पण जनरल स्टेटमेंट. परत ऑथॉरिटीज शुड बी एन्श्युअर्ड वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन काय प्रिव्हेंट करेल? मॉर्टॅलिटीज प्रिव्हेंट करेल. स्टंटेडचा काही अर्थच नाही इथे कुठे. पण स्टंटेड म्हणजे काय? स्टंटेड म्हणजे फॉर एका हाईटसाठी त्याचं वेट कमी आहे. एका पर्टिक्युलर हाईटसाठी वेट कमी आहे, त्याला म्हणतात स्टंटेड. ठीक आहे. सॉरी त्याला आपण वेस्टिंग म्हणू. मी उलटं बोललो. हे बघा, एक वेस्टिंग आहे आणि एक स्टंटेड आहे. स्टंटेड म्हणजे एका पर्टिक्युलर एजसाठी हाईट नसणे, हाईट तेवढी नसणे, हाईट छोटी असणे. एका पर्टिक्युलर एज सेटमध्ये एक स्टँडर्ड त्यांचं आहे की एवढी हाईट पाहिजे. ती हाईट जर नसेल तर त्याला म्हणतो आपण स्टंटेड. आणि जे मी म्हटलं आता, एका पर्टिक्युलर एजसाठी वेट नसते बरोबर, तर त्याला म्हणा वेस्टिंग. ठीक आहे ना. वेस्टिंग म्हणजे वेस्ट म्हणतो ना आपण. ही वेस्ट असते आपली, ती जर कमी झाली दॅट मीन्स यू आर वेस्टेड. वेस्टिंग, त्याला वेस्टिंग म्हणतात. आणि स्टंटेड म्हणजे हाईट कमी असणार. पहिले क्वेश्चन वाचायचा का? क्वेश्चन वाचू एकदा. आपण पॅसेज वाचला आतापर्यंत. क्वेश्चन वाचू. फार्मर्स इन्कम विल बी हायर विथ पल्स कल्टिवेशन दॅन विथ पॅडी कल्टिवेशन. अच्छा, हे पॅसेज बसून कळेल आपल्याला, इथून कळणार नाही. पल्स कल्टिवेशन कॉजेस लेस पोल्युशन ॲज कम्पेअर्ड टू पॅडी कल्टिवेशन. आता हे जर तुम्हाला एन्व्हायरमेंट ॲग्रिकल्चरचं थोडंसं नॉलेज असेल तर तुम्हाला हे येऊन जाईल. पल्स कल्टिवेशन कॉजेस लेस पोल्युशन ॲज कम्पेअर्ड टू पॅडी कल्टिवेशन. पॅडी म्हणजे राईस. असं आहे का? नाही माहीत. पल्सेस कुठे लागतात, कुठे ग्रो होतात जनरली, आणि राईस कुठे ग्रो होतो जनरली? राईससाठी काय पाहिजे? पाणी पाहिजे. राईस पाण्यात असतो. पल्सेस ड्राय लँड क्रॉप आहे. पॅडी कल्टिवेशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट एमिटर ऑफ मिथेन. हाय पोल्युटंट नाही म्हणतात, ग्रीन हाऊस गॅस आहे तो. ॲज गुड ॲज पोल्युटंटच समजा. ठीक आहे ना. तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे.
आता थोडं याला तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे नॉलेज, नाही तर याच्यात भेटूनच जाईल, काही ना काही भेटेलच. पल्स स्ट्रॉ कॅन बी यूज टू इम्प्रूव्ह सॉईल क्वालिटी. आता परत पल्स स्ट्रॉ म्हणजे काय? ठीक आहे, 2 बरोबर आहे, म्हणजे ए आणि सी बरोबर आहे, 3 ऑफकोर्स बरोबर झाला. आपल्याला माहीत करायची गरजच नाही आहे, ठीक आहे ना, कारण की 3 दोनही ऑप्शनमध्ये आहे. मग काय म्हटलं, इन कंटेक्स्ट ऑफ नॉर्दर्न इंडियन ॲग्रिकल्चर पॅडी स्ट्रॉ हॅज नो युजफुलनेस. आता तुम्हाला जो जॉग्राफी ॲग्रिकल्चरचं याचं जर नॉलेज असेल, तुम्ही हेही आन्सर काढू शकता. पॅडी कुठे होतो? राईस कुठे जनरली प्रोडक्शन आहे? साऊथमध्ये खातात आहे नाही. सगळं काही ते ग्रीन रिव्हॉल्युशन जे झालं, पंजाब हरियाणा वगैरे खाली पण आहे, साऊथमध्ये पण आहे, तामिळनाडू आंध्र प्रदेशच्या बेल्टमध्ये, कोस्टल बेल्टमध्ये त्यांच्या, पण मॅक्सिमम वरही आहे. पंजाब हरियाणामध्ये पण ते राईस बऱ्यापैकी. हां तेच. आणि ग्रीन रिव्हॉल्युशन सगळ्यात पहिले कुठे झालं? तिथेच झालं ना, वर पहिले व्हीट आला, मग लगेच राईस आला. तर नॉर्दर्न इंडियामध्ये पण राईस आहे. हे स्टेटमेंट आपलं चुकलं. नो युजफुलनेस इन नॉर्दर्न इंडिया, हे चुकलं. बी चुकलं. आपलं आन्सर अजून निघायचंच आहे. मेकॅनाइज ॲग्रिकल्चर इज द मेन कॉज ऑफ स्टबल बर्निंग. स्टबल बर्निंग म्हणजे हे माहीत आहे तुम्हाला? नाही माहीत? आता खरीप सीझन झाला, हार्वेस्ट केलं तुम्ही क्रॉप, आता तुम्हाला जमीन साफ करायची आहे रबी क्रॉपसाठी. तर ती साफ करायसाठी जे स्टबल उरतं त्याला लोक जाळून देतात. आपल्याकडे नाही, ते पंजाब हरियाणामध्ये, कारण तिथे ग्रीन रिव्हॉल्युशन आहे, तिथे त्यांना लगेच म्हणजे खरीप आणि रबीमध्ये हार्डली 10-12 दिवसाची गॅप असते. त्यांना पूर्ण खेत साफ करणं, पूर्ण फार्मलँड साफ करणं एवढा कमी दिवसात मॅन्युअली नॉट पॉसिबल. ते सरळ आग लावून देतात आणि ते जाळून टाकतात. त्यालाच म्हणतात स्टबल बर्निंग. दिस इज द वन ऑफ द मेन रिझन फॉर पोल्युशन इन दिल्ली इन विंटर सीझन. आता काय म्हटलं इथे, मेकॅनाइज्ड ॲग्रिकल्चर इज द मेन कॉज ऑफ स्टबल बर्निंग. स्टबल बर्न केव्हा होतं? जेव्हा त्यांच्याकडे लोक नसतात कापायला. आणि कापायचं लवकर आहे, त्यांना साफ लवकर करायचं आहे. जर मेकॅनाइज्ड असेल गोष्टी, आता हे पण न्यूजमध्ये आलं होतं मधात, तिथल्या पंजाब हरियाणा गव्हर्नमेंटनी त्यांना सबसिडीवर मशीन्स दिल्या होत्या हे स्टबल काढायसाठी, की बर्न नका करू तुम्ही, यांनी घ्या मशीन, आम्ही सबसिडाईज याच्यात देतो तुम्हाला, तुम्ही काढा हे स्टबल, जाळू नका, दिल्लीत पोल्युशन होत आहे. तर मेकॅनाइज्ड ॲग्रिकल्चर इज नॉट द मेन कॉज, इज द सोल्युशन फॉर स्टबल बर्निंग. तर हेही ऑप्शन चुकलं. तर 2 आणि 3 ऑप्शन आहे. पण आता हे केव्हा जमेल? जेव्हा आपलं तिकडलं इकडे आणू, आपण GS मधलं इकडे आणू. तर जर नाही आणता आलं तर पॅसेज आहे. काय म्हटलं? द पल्स व्हेरायटी पूसा आहार 16 हॅज द पोटेन्शियल टू बी ग्रोन इन पॅडी ग्रोईंग रिजन्स ऑफ पंजाब. हे बघा, आता इथे लिहून आहे पॅडी ग्रोईंग रिजन्स ऑफ पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश. नॉर्थ बेल्टमध्ये पॅडी आहे. हे चुकलं तुमचं इथे. चौथं केलं आपोआप. सी आणि एचं उरलं. आता सी आणि ए उरलं. आता तुम्हाला जर पहिलेच कळलं की, आता आपण पहिले क्वेश्चन वाचला, क्वेश्चनमध्ये आपल्याला कळलं, हे आपण वाचल्यावर आपल्याला पहिल्याच लाईननी कळलं की आपला चौथा ऑप्शन चुकला. चौथा चुकला. 1 म्हणजे बी आणि डी गेला, ए आणि सी बाकी आहे. 2 आणि 3 बरोबरच आहे. तर तुम्ही सरळ 5th स्टेटमेंटला एकदा पुन्हा वाचा. काय म्हटलं? मेकॅनिकल ॲग्रिकल्चर इज द मेन कॉज ऑफ स्टबल बर्निंग. हे जर तुम्हाला कुठे क्लिक झालं तर पॅसेज वाचून तिथेच थांबून टाकायचं, समोर चालायचं. ठीक आहे. आता काय म्हटलं आहे? इट्स यील्ड विल बी सिग्निफिकंटली ग्रेटर दॅन दोज ऑफ द एक्झिस्टिंग व्हरायटीज बिकॉज इट्स साईज विल बी युनिफॉर्म. इट विल बी amenable टू mechanical harvesting and attractive feature for the farmers in northern India who currently use this technology for paddy. काय म्हटलं? पूसा आहार 16 पल्स व्हरायटी आहे. हॅज बीन पोटेन्शियल, त्याला पोटेन्शियल आहे इकडे ग्रो व्हायला जिथे पॅडी जास्त सिग्निफिकंट आहे. का? कारण की त्याचे सिग्निफिकंटली यील्ड विल बी मोर, कारण की या जेनेटिक मॉडिफाईडच्या पूसा आहारमुळे एक युनिफॉर्म ग्रेन भेटत आपल्याला, हे असं म्हटलं आहे नाही. बिकॉज साईज विल बी युनिफॉर्म. इट विल बी amenable टू मेकॅनिकल हार्वेस्टिंग. मेकॅनिकल हार्वेस्ट करू शकू आपण त्याला, जर कन्सिस्टंट क्रॉपिंग असेल त्या पूसा आहारमुळे, तर आपण मेकॅनाइज करू शकतो पूर्ण ॲग्रिकल्चर इन नॉर्दर्न इंडिया हू करंटली यूज दिस टेक्नॉलॉजी फॉर पॅडी. फॉर मोस्ट इम्पॉर्टंट, अरहर स्ट्रॉ अनलाइक पॅडी स्ट्रॉ इज ग्रीन अँड कॅन बी प्लोड बॅक इन टू द सॉइल.
स्ट्रॉ म्हणजे उरलेलं, स्टबल स्ट्रॉ एकच गोष्ट आहे बहुतेक आय डाऊट इट. पण आता इथे म्हटलं आहे ना, अरहर स्ट्रॉ अनलाईक पॅडी स्ट्रॉ इज ग्रीन अँड कॅन बी फ्लोट बॅक इन टू द सॉईल. म्हणजे पॅडी स्ट्रॉ आपल्याला काढावं लागेल, अरहर स्ट्रॉ कॅन बी डायरेक्टली फ्लोट इन टू सॉईल आणि तुम्ही लगेच पुढचा सुरू करू शकता. In paddy straw, the problem is the high silica content, which does not allow for easy decomposition. In the case of arhar, the farmer, even after combine harvesting, just needs to run a rotavator to cut the leftover straw into pieces. Rotavator to cut the leftover straw. म्हणजे मेकॅनिकल एक इन्स्ट्रुमेंट आहे टू कट द स्टबल, बर्न नाही करणार. तर तेच 5वं सेंटेन्स मग इथून रॉंग होतं. आता बघा, राईस काय म्हटलाय तो, पॅडी इज अ खरीफ क्रॉप की रबी क्रॉप? नाही माहीत. पॅडीला काय लागतं? पाणी लागतं मॅक्सिमम, तर खरीफमध्येच होईल. पॅडी इज अ खरीफ क्रॉप. पॅडी खरीफ क्रॉप आहे. आता त्यांनी काय म्हटलं इथे बघा, अरहर म्हणजे अरहर डाळ, तूर डाळ. अरहर दाल जनरली पल्सेस यू कॅन कीप इट इन रबी, कारण की त्यांना जास्त पाणी नाही लागत. आता त्यांनी काय म्हटलं आहे, मोस्ट इम्पॉर्टंटली अरहर स्ट्रॉ अनलाईक पॅडी स्ट्रॉ इज ग्रीन अँड कॅन बी डायरेक्टली फ्लोट बॅक इन टू द सॉईल. म्हणजे रबी ही पल्स निघाली, आपली अरहर निघाली. आता तुम्हाला पुन्हा दुसरी तयारी करायची आहे पुढच्या सीझनची, तर तुम्हाला इथे या स्टबलचा किंवा स्ट्रॉचा त्रास होणार नाही. तुम्ही डायरेक्टली मशीन चालवा, हे जे पल्सेसचं उरलेलं आहे हे आपोआप आतमध्ये चाललं जाईल आणि यांनी काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण इट इज अ ग्रीन स्ट्रॉ, इट इज गुड. हे म्हटलं इथे रबी क्रॉपसाठी, पल्सेससाठी. म्हणजे हे केव्हा होईल? आता मार्चमध्ये वगैरे हार्वेस्टिंग होईल आणि याच्यानंतर तुम्हाला ते स्टबल बर्निंगचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण की आता राईस नाही, आता हा पल्सेस आहे. दिस इज नॉट अ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम कशात आहे? या राईसच्या स्ट्रॉमध्ये, पॅडी स्ट्रॉ. Most important, arhar straw, unlike paddy straw, is green and can be flowed back. In paddy straw, the problem is high silica content. तुम्ही याला डायरेक्टली फ्लो नाही करू शकत आतमध्ये. ठीक आहे, राईस हार्वेस्ट झाल्यावर जे उरेल त्याला तुम्ही फ्लोईंग नाही करू शकत, त्याला कापावंच लागेल, त्याला काढावंच लागेल रबी क्रॉपसाठी तयार करायला. हे खरीप झालं ना, रबीसाठी तयार करायला ऑक्टोबरमध्ये वगैरे त्याला राईस स्ट्रॉला जो उरलेला आहे तो काढावाच लागेल. तोच एक ऑप्शन आहे. आणि म्हणून मग लोक बंद करून टाकतात. पण यांनी मग एक एक्झाम्पल दिलं आहे, हे रोटोवेटर, एक मेकॅनिकल डिव्हाइस दिला आहे टू कट द लेफ्ट ओव्हर स्ट्रॉ ऑफ राईस. मॅक्सिमम दिल्लीत पोल्युशन केव्हा होतं? नोव्हेंबर डिसेंबरमध्येच होतं. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. केव्हा? जेव्हा हे राईसचा स्ट्रॉ बर्न करून टाकतात पूर्ण. राईसचं हार्वेस्ट झालं असतं आणि ते बर्न इट. In India, authorities always look to store the maximum amount of water in reservoirs during the monsoon season. रिझर्वॉयर्स, डॅम्स सगळ्यात जास्त केव्हा भरतात? मान्सून सीझनमध्ये. तेव्हा जास्त पाणी येतो. विच इज देन यूज्ड फॉर इरिगेशन, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी ड्युरिंग समर मंथ्स, जेव्हा पाऊस येत नाही. इट इज अन इंटरनॅशनली एक्सेप्टेड प्रॅक्टिस दॅट द वॉटर लेवल ऑफ अ रिझर्वॉयर शुड बी केप्ट बिलो अ सर्टन लेवल बिफोर मान्सून. का? म्हणजे मान्सूनच्या आधी वॉटर लेवल रिझर्वॉयरमध्ये थोडीशी कमी ठेवतो आपण मान्सून यायच्या आधी. ओव्हरफ्लो, फ्लडिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो नाही तर जर जास्ती पाऊस आला तर. दिस इज सो दॅट वेन मान्सून रेन्स कम देर इज अ स्पेस टू स्टोअर दिस एक्सेस रेन वॉटर अँड ऑल्सो सो दॅट वॉटर कॅन बी रिलीज इन अ रेग्युलेटेड मॅनर. जर अचानक पाऊस आला आणि भरलं तर त्यांना दरवाजे उघडावे लागतील आणि फ्लड होऊन जाईल. आणि जर तुम्ही मेंटेन ठेवली लेवल तर इट कॅन बी रिलीज इन रेग्युलेटेड मॅनर. बट द अथॉरिटी स्टोअर द मॅक्सिमम अमाऊंट ऑफ वॉटर इन रिझर्वॉयर इवन बिफोर क्लोजिंग ऑफ द मान्सून, ओनली टू एन्श्युअर ग्रेटर इलेक्ट्रिसिटी जनरेशन अँड इरिगेशन. म्हणजे तरी पण तसं आपण करत नाही. आपण फुल ब्रिंक लेवलवर ठेवतो आणि मान्सून आला की प्रॉब्लेम होतो फ्लड्सचा. आता काय म्हटलं? अजम्पशन्स फ्रॉम द पॅसेज. High risk involved in holding maximum water in reservoirs are due to over dependence on hydropower projects. हे assumption निघू शकते का हे विचारत आहे.
तर पॅसेज एवढा वाचला होता आपण डिटेलमध्ये. बरोबर आहे, कारण की ते लिहून आहे ओनली टू एन्श्युअर ग्रेटर इलेक्ट्रिसिटी जनरेशन, म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक ओव्हर डिपेंडन्स ऑन हायड्रो इलेक्ट्रिक. मग स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ डॅम्स शुड नॉट बी फुल्ली युज्ड बिफोर ऑर ड्युरिंग मान्सून सीझन. बरोबर आहे, सिम्पल सेंटेन्स. रोल ऑफ डॅम्स इन फ्लड कंट्रोल इज अंडर एस्टिमेटेड इन इंडिया. नाही, अंडर एस्टिमेट करणं म्हणजे तुम्ही डॅम नाही लक्ष देणं नाही, म्हणजे डॅमचा रोल खूप मोठा आहे. तुम्ही त्याला कशात बांधून ठेवला आहे, इरिगेशन आणि जनरेशनमध्ये. तुम्ही अंडर एस्टिमेट करत आहे. डॅम खूप काही पद्धतीने आपण वापरू शकतो डॅमला, असं त्याचं म्हणणं आहे. रोल ऑफ डॅम्स इन इंडिया रोल ऑफ डॅम्स इन फ्लड कंट्रोल इज अंडर एस्टिमेटेड इन इंडिया. सरळ ते ऑप्शन सरळ लिहू ना, फ्लड कंट्रोलचं ऑप्शनही देऊ ना त्यांनी. म्हणजे तुम्ही फक्त याच्यावर लक्ष देत आहे, इरिगेशन इलेक्ट्रिसिटी, फ्लडवर लक्ष देत नाही आहे. म्हणून दिलं रोल ऑफ डॅम्स इन फ्लड कंट्रोल इज अंडर एस्टिमेटेड. डॅमचा खूप मोठा रोल आहे फ्लड कंट्रोल आहे. बेसिक एमच डॅमचा तो होता की फ्लड कंट्रोल झाला. बेसिक एम तो नव्हता, बेसिक एम ॲग्रिकल्चर यासाठीच आहे, पण एक मेजर एम फ्लड कंट्रोलच आहे डॅमचा आजही. आन्सर इज ऑल ऑफ द अबव, 1 2 3. Economic liberalization in India was shaped largely by economic problems of the government than by the economic priorities of the people or by the long-term development objectives. काही कळलं? इकॉनॉमिक लिबरलायझेशन म्हणजे काय? आता हा इकॉनॉमीशी रिलेटेड चॅप्टर आहे पूर्ण. आता बघू द्या मला इथे काही काम आहे का त्याचं. ठीक आहे, आपण येऊ त्याच्यावर पुन्हा. पहिले वाचू तर, म्हणजे बिना त्यांनी काम होतं का ते बघू आपण. काय म्हणलं, इकॉनॉमिक लिबरलायझेशन इंडिया वॉज शेप्ड बाय इकॉनॉमिक लिबरलायझेशन. लिबरलायझेशन म्हणजे काय? लिबरल हां, इकॉनॉमी आपण ओपन केली, दॅट इज लिबरलायझेशन. इन इंडिया वॉज शेप्ड लार्जली बाय इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स ऑफ द गव्हर्नमेंट, नॉट बाय प्रायोरिटीज ऑफ द पीपल. गव्हर्नमेंटचे प्रॉब्लेम्स होते म्हणून आपण इकॉनॉमिक लिबरलायझेशन केलं. व्हॉट इज इकॉनॉमिक लिबरलायझेशन? तुम्हाला माहिती असेल 1991मध्ये LPG रिफॉर्म्स आले होते. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. तेव्हा गव्हर्नमेंटवर खूप दबाव होता, कारण की आपला जो करंट अकाउंट डेफिसिट होता, इम्पोर्ट एक्सपोर्टचा करंट अकाउंट डेफिसिट असतो एक. आपण इम्पोर्ट खूप जास्त करत होतो, एक्सपोर्ट काहीच नव्हतो करत. ठीक आहे ना. तर आपला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जो होता तो बिलकुल हार्डली 10 की 15 दिवसाच्या याच्यावर होता. 15 दिवस आपण मेंटेन करू शकलो असतो आपल्याला. त्याच्यानंतर वी वेअर बँकरप्ट, ही सिच्युएशन झाली होती. तर ही कोणामुळे झाली होती? याचं म्हणणं आहे गव्हर्नमेंटमुळे झाली होती. म्हणजे गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम होता म्हणून आपण इकॉनॉमिक लिबरलाइज केलो. मग तेव्हा म्हणजे IMF, तुम्हाला माहिती आहे IMF संस्था आहे. आता आपण बँकरप्सीच्या बिलकुल जवळ होतो, तर आपण गेलो IMFकडे मदत मागायला की आम्हाला एवढ्या याची मदत करा. IMFनी अट टाकली, तुम्ही आपली इकॉनॉमी ओपन करा वर्ल्डसाठी. त्याच्या आधी फॉरेन इन्व्हेस्टमेंट वगैरे नव्हते होते, एवढे स्ट्रिक्ट होतं फारच मार्केट आपलं. म्हणजे आज जशी हुंडाई कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, इथे ॲपलचे फोन इंडियात बनत आहे, तसं तेव्हा नव्हतं. तेव्हा सगळं काही गव्हर्नमेंटच्या हातात होतं, बाहेरून काहीच नव्हतं येत. इंडिया वॉज अ क्लोज्ड इकॉनॉमी ॲज ॲप्रॉक्सिमेटली. थोडंफार होतं पण फारच कमी. पण जेव्हा आपण IMFकडे मदत मागायला गेलो तेव्हा IMFनी कंडिशन टाकली की नाही, आता तुम्ही उघडा बाकीच्या लोकांसाठी, तरच आम्ही मदत करू. आता ही एक स्टोरी सांगितली मी, याची गरज नाही इथे. फक्त एवढं लक्षात ठेवा, इकॉनॉमिक लिबरलायझेशन जेव्हा झालं, कोणाच्या कारणामुळे झालं? गव्हर्नमेंटच्या. नॉट बिकॉज ऑफ पब्लिक, नॉट बिकॉज ऑफ इकॉनॉमिक प्रायोरिटीज ऑफ द पीपल और बाय द लॉंग टर्म डेव्हलपमेंट गोल. हे लक्षात ठेवून नाही केलं आपण लिबरलाइज. हे अति म्हणजे संकट झालं होतं आपल्यासमोर, म्हणून आपण केलं. दस देअर वेर लिमिटेशन्स इन कन्सेप्शन अँड डिझाईन विच हॅव बीन सबसिक्वेंटली व्हॅलिडेटेड बाय एक्सपिरियन्स. म्हणजे आता लिबरलाइजच आपण वेगळ्या कारणाने केलं आहे, त्याच्यामुळे त्याचे जे लिमिटेशन्स आहे ते आजही आपण भोगतो. ठीक आहे. म्हणजे लिबरलायझेशनचे पूर्ण फ्रूट्स अजून आपल्याला भेटले नाही आहे, कारण आपण भलत्याच कारणामुळे ते लिबरलाइज केलं होतं असं म्हणणं आहे. देअर वेअर लिमिटेशन्स इन कन्सेप्शन अँड डिझाईन विच हॅव बीन सबसिक्वेंटली व्हॅलिडेटेड बाय एक्सपिरियन्स. म्हणजे आतापर्यंत जो एक्सपिरियन्स आहे आपला लिबरलायझेशनचा, त्याच्यात लिमिटेशन्स आहे. जॉबलेस ग्रोथ, persistent poverty, rising inequality have mounted problems since economic liberalization began.
व्हॉट इज जॉबलेस ग्रोथ. आता हे गरज नाही पण तरी आपण आता आलोच आहे एवढ्या डीपमध्ये तर बोलूनच घेऊ. व्हॉट इज जॉबलेस ग्रोथ. पण जॉब नाही वाढत आहे. तेच परसिस्टंट पॉवर्टी अँड रायझिंग इनइक्वॅलिटी हे केव्हापासून सुरू झाले, जेव्हापासून लिबरलायझेशन सुरू झालं. हां म्हणजे हे लिमिटेशन बोलत आहे तो हे आहे ते. अँड ऑल दीज इयर्स लेटर 4 क्वाइट क्रायसिस कन्फ्रंट द इकॉनॉमी. ॲग्रिकल्चर क्रायसिस, infrastructure crisis, industrialization and education crisis as a constraint on the country's future prospects. These problems must be resolved if economic growth has to be sustained and transformed into meaningful development. ठीक आहे, जे काही प्रॉब्लेम झाले आहे ते तुम्हाला आता त्याच्याबद्दल तुम्हाला एक सोल्युशन काढायचं आहे. म्हणजे रिझॉल्व दिस इफ इकॉनॉमिक ग्रोथ हॅज टू बी सस्टेन अँड ट्रान्सफॉर्म इन टू मिनिंगफुल डेव्हलपमेंट. अजून डेव्हलपमेंट पोहोचलंच नाही, आपलं डेव्हलपिंगच सुरू आहे सध्या. आता इन्फरन्स काढा काय निघत आहे. इट इज इसेन्शियल टू रिथिंक द अँड रिडिफाईन द इकॉनॉमिक रोल ऑफ स्टेट इन द क्वेस्ट ऑफ डेव्हलपमेंट. It is essential to rethink and redefine economic role of state in the quest of development. स्टेट म्हणजे गव्हर्नमेंट, बरोबर आहे. लिबरलायझेशन कशामुळे झालं होतं, गव्हर्नमेंटच्या प्रॉब्लेममुळे झालं होतं. म्हणजे काय, इट इज इसेन्शियल टू रिथिंक अँड रिडिफाईन देम. बरोबर आहे. पहिलं, इंडिया हॅज नॉट मेड इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ इट्स पॉलिसीज इन सोशल सेक्टर्स नॉर मेड सफिशियंट इन्व्हेस्टमेंट इन देम. हे काढू शकतो का इन्फरन्स आपण पॅसेजमधून. हे बघा, क्वाईट क्रायसिस कन्फ्रंट द इकॉनॉमी, ॲग्रिकल्चर, इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रियलायझेशन, एज्युकेशन. इथे इन्व्हेस्टमेंट नाहीच झाली असंच म्हणणं आहे ना. म्हणजे काय, सोशल सेक्टर्स, पॉलिसीज इन सोशल सेक्टर्स नॉट मेड सफिशियंट इन्व्हेस्टमेंट. दोन्ही बरोबर आहे. आता हा थोडासा म्हणजे टेक्निकल पॅराग्राफ झाला जास्तीच. जर इकॉनॉमीबद्दल तुम्हाला माहीत नसेल, हे पुन्हा तुमच्या 11च्या NCERTत पूर्ण हे सगळं समजून सांगितलं आहे व्यवस्थित विथ एक्झाम्पल्स. परत पॅसेज तोच आहे. अजम्पशन्स. इंडियाज इकॉनॉमी नीड्स टू बी ग्रेटली इंटिग्रेटेड विथ द ग्लोबल इकॉनॉमी so as to create large number of jobs and to sustain its growth momentum. असं म्हणणं आहे का. इंडियाज इकॉनॉमी नीड्स टू बी ग्रेटली इंटिग्रेटेड विथ ग्लोबल इकॉनॉमी. ग्लोबल इकॉनॉमी सोबत इंटिग्रेट व्हाल तरच यू विल गेट लार्ज नंबर ऑफ जॉब्स. आता आपण पॅसेज वाचला होता. हो, पण आता बघा इथे नाही रिलेटेड नाही, अजम्पशन विचारले आहे. हां ठीक आहे. आता काय म्हटलं आहे त्यांनी, इंडिया नीड्स टू ग्रेटली इंटिग्रेट टू ग्लोबल इकॉनॉमी. आता बघा, लिबरलायझेशन झालं, त्यांनी लिबरलायझेशनच्या लिमिटेशनमध्ये काय म्हटलं आहे, जॉबलेस ग्रोथ म्हटलं होतं एकदा. म्हणजे लिबरलाइज झालं म्हणजे आपण ग्लोबलाइज झालो, ग्लोबल फंडिंग यायला लागलं आणि त्यानंतर जॉबलेस ग्रोथ झाली. इथे काय म्हणणं आहे याचं, जर इंटिग्रेट केलं तर काय होईल, जॉब वाढतील. पण पॅसेजमध्ये काय लिहून आहे, लिबरलायझेशन झालं आहे आणि जॉबलेस ग्रोथ झाली आहे. इथे म्हटलं आहे लिबरलायझेशन झाल्यावर जॉब्स वाढतील, तर दिस इज रॉंग. म्हणजे ह्या पॅसेज आहे, याच्यावरून तुम्ही कोणतं अजम्पशन बरोबर मानाल, म्हणजे काय अज्युम कराल या पॅसेजवरून, तुम्ही काय गृहीत धराल या पॅसेजमधून, पॅसेजनुसार काय यातून तुम्ही गृहीत धराल. म्हणजे जरुरी नाही की पॅसेजमध्ये देऊनच राहील, पण तुम्ही त्याच्यावरून काय आपलं स्वतःचं हे काढाल ते देऊ नये. आता हे क्लिअरली म्हटलं जॉबलेस ग्रोथ, लिबरलायझेशन झाल्यावर जॉबलेस ग्रोथ झाली आणि हा म्हणत आहे जॉब्स वाढले, तर हे तर चुकलं. इकॉनॉमिक लिबरलायझेशन वुड कॉज लार्ज इकॉनॉमिक ग्रोथ विच वुड रिड्यूस पॉवर्टी अँड क्रिएट सफिशियंट एम्प्लॉयमेंट इन द लॉंग रन. पुन्हा तेच बोलला, दोन्ही चुकले. ठीक आहे. परत इकॉनॉमिक रिफॉर्म्सवरच आहे. बँक क्रेडिट टू इंडस्ट्रियल सेक्टर हॅज स्टार्टेड श्रिंकिंग. म्हणजे
काही प्रॉब्लेम आहे स्टेटमेंटमध्ये? श्रिंक होणं, कमी होणं, ठीक आहे ना, साईजमध्ये कमी राहणं. क्रेडिट बँक जे लोन देतात इंडस्ट्रियल सेक्टरला ते कमी होतं सध्या. इट्स डिक्लाइन हॅज बीन अ सिरियस कन्सर्न ॲज क्रेडिट ग्रोथ इज इसेन्शियल टू रिवाइव्ह इन्व्हेस्टमेंट. दिस डिक्लाइन, दिस श्रिंकेज, बँक क्रेडिटचं डिक्लाइन होणं इंडस्ट्रीला इज अ सिरियस कन्सर्न ॲज क्रेडिट ग्रोथ इज इसेन्शियल टू रिवाइव्ह द इन्व्हेस्टमेंट. क्रेडिट नसेल तर इन्व्हेस्टमेंट होणार नाही, इन्व्हेस्टमेंट झाले नाही इंडस्ट्रियल सेक्टर वाढणार नाही. द प्रॉब्लेम्स ओरिजिन लाय इन द इनकम्प्लीट रिफॉर्म्स ऑफ लास्ट 25 years. परत आतापर्यंत जे 25 years रिफॉर्म आहे त्याच्यावरच पूर्ण खापर फोडला. अँड इन्स्टिट्यूशनल चेंज दॅट शुड हॅव बीन फॉलोड इन 1991 रिफॉर्म्स शुड हॅव बीन सेटिंग अप अ रिझॉल्युशन कॉर्पोरेशन फॉर द बँक्स. आता आपण 1991 रिफॉर्म्सच्या बद्दल बोललो होतो, त्यात त्यांनी काय म्हटलं आहे की इट शुड हॅव बीन सेटिंग अप अ रिझॉल्युशन कॉर्पोरेशन फॉर अ बँक. म्हणजे बँकशी रिलेटेड एखादी रिझॉल्युशन म्हणजे बँक्सच्या प्रॉब्लेमसाठी एक समिती काहीतरी एक स्थापन करायची गोष्ट करत येतो जी तेव्हा स्थापन झाली नाही. आता इथे पहिले त्यांनी इंडस्ट्रीयलबद्दल बोलला, बँक क्रेडिट टू इंडस्ट्रीयल कमी होत आहे. आपल्याला इथपर्यंत वाटलं असेल की इंडस्ट्रीयल सेक्टरचा प्रॉब्लेम आहे काय, पण आता त्यांनी काय म्हटलं आहे, या रिफॉर्ममध्ये बँकसाठी कोणतंच रिझॉल्युशन कॉर्पोरेशन तयार झालं नाही. म्हणजे बँकचा काहीतरी इश्यू आहे. इन अ मार्केट इकॉनॉमी विथ बूम्स अँड बस्ट्स बँक शुड बी अलाउड टू सेटअप अँड टू फेल. बूम्स अँड बस्ट म्हणजे काय? मार्केट इकॉनॉमी कधी पण हाय जाते मग वर येते, हाय जाते वर येते. दिस इज द सिक्वेन्स ऑफ मार्केट इकॉनॉमी, बूम्स अँड बस्ट. या कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करायचं असेल तर बँक शुड बी अलाउड टू सेटअप अँड टू फेल. म्हणजे बँक इज ॲज गुड ॲज अ बिझनेस. तो कधी वर होऊ शकतो, कधी फसवू शकतो, ठीक आहे ना. तर हे फेल होणं म्हणजे काय, रिझॉल्युशन, बँकिंग रिझॉल्युशनसाठी 1991 रिफॉर्म्समध्ये काहीच करण्यात नाही आलं, हे म्हणणं आहे. टुडे वी कॅनॉट शट डाऊन बँक्स बिकॉज देर इज नो प्रॉपर सिस्टीम टू शट देम डाऊन. वीक लॉस मेकिंग बँक्स कंटिन्यू नीड मोर कॅपिटल. बँक बंद करणं खूप मोठं चॅलेंज आहे, ठीक आहे ना. एवढी मोठी इकॉनॉमी, आता HDFC बँक सगळ्यात मोठी प्रायव्हेट बँक आहे. ती जर बँकरप्ट झाली तिला बंद करू शकत नाही गव्हर्नमेंट तिला पैसा देईल, कारण की एवढा मोठा पब्लिक त्याच्यावर डिपेंडेंट आहे की हॅवॉक होऊन जाईल, ठीक आहे ना. बँकरप्सी वगैरे म्हणजे बँक रन होईल, बऱ्याच गोष्टी होतील. बँकिंग सिस्टीम इज व्हेरी व्हेरी फ्रजाईल. तर त्यांनी काय म्हटलं आहे, बँकिंगचा प्रॉब्लेम आहे, इंडस्ट्रियल सेक्टरचा प्रॉब्लेम नाही, सगळं बँक्सवर आहे, ठीक आहे ना. म्हणजे बँक शुड बी अलाउड टू फेल अँड शुड बी अलाउड अ रिझॉल्युशन कॉर्पोरेशन. बँकसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. बेसिकली हाच क्रक्स आहे पूर्ण मेसेजचा. आता बघा, इंडियन बँकिंग सिस्टीम इज नॉट एबल टू हेल्प द कंट्री इन इट्स इकॉनॉमिक ग्रोथ. इंडियन बँकिंग सिस्टीम इज नॉट हेल्पिंग द कंट्री. सरळ सरळ हे म्हणणं आहे त्याचं, हे म्हणणं आहे का पॅसेजचं. इंडियन बँकिंग सिस्टीम इज नॉट हेल्पिंग द कंट्री. दिस इज नॉट. Economic reforms that have started in 1991 have not developed in improving economy at to expected level. Economic reforms आता तुम्हाला माहिती आहे. Economic reforms that started in 1991 have not helped in improving the economy. काही हेल्प नाही झाली त्या रिफॉर्म्समुळे असं म्हणणं आहे. असेलही नसेलही आपला रेफरन्स काय, बँकिंग सिस्टीम आहे सगळी. तर हे पण गेलं. इंडिया लॅक्स द इन्स्टिट्यूशन मेकॅनिझम टू डील विथ द फेलियर ऑफ बँक्स. हे रिझॉल्युशन कॉर्पोरेशन म्हणजे काय, इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम हेच नाही आपल्याकडे. हे लिहिलं नाही ते 1991 रिफॉर्म्स कुड नॉट सेट अप दिस, ठीक आहे. तर इंडिया लॅक्स द इन्स्टिट्यूशन मेकॅनिझम टू डील विथ द फेलियर ऑफ बँक्स, ठीक आहे. हे बरोबर आहे. एनकरेजिंग द फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स इन अवर इंडस्ट्रियल सेक्टर इज अ गुड अल्टरनेटिव्ह टू धिस सेक्टर्स डिपेंडन्स ऑन बँक आउट फॉर क्रेडिट. इथे कुठे पाहिजे फॉरेन इन्व्हेस्टमेंटबद्दल काही पॅसेजेस नाही आहे, हा पूर्ण बँक रिलेटेड पॅसेज आहे. सी द बँक फेल्युअर जेव्हा होता, तुम्हाला एक आता न्यूजमध्ये एक बॅड बँक म्हणून होतं, माहीत आहे का? बॅड बँक नाही माहीत. म्हणजे ते नॉन परफॉर्मिंग असेट्स असतात बँकेत जे लोन रिकवर होत नाही आहे. ती बॅड बँक एखाद्या बँककडून ते लोन उचलतात, म्हणजे विकत घेतात की तुम्ही ते सोडा आता,
आता समजा तुमच्याकडे आता HDFC बँक आहे, तिने एकाला 1 करोडचं लोन दिलेलं आहे, ठीक आहे. हे लोन रिकवर होत नाही, सगळ्यांना मिळून 1 करोडचं लोन दिलं आहे समजा, आणि हे 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 असे लोन आहेत जे वापस होत नाही आहे, नॉन परफॉर्मिंग असेट्स आहे. मग एक बॅड बँक आली, आता एक न्यूजमध्ये होती, तुम्ही आता नेटवर सर्च करा तर तुम्हाला भेटेल. बॅड बँक हे गव्हर्नमेंटचाच व्हेंचर आहे, दिस इज अ गव्हर्नमेंट व्हेंचर. हा काय करतो, HDFC बँकला ऑफर देतो, मी हे तुमचं लोन 60 लाख रुपयाला घ्यायला तयार आहे, मी तुम्हाला 60 लाख देतो, तुम्ही मला हे ॲसेट द्या, हा मी बघेल, माझं रिकवर करेल, मी जाईल, आणि जर नाही माझ्याकडून समजा 70 लाख रिकवर झाले या क्लायंट्सकडून, तर मला 10 लाखाचा प्रॉफिट झाला. दिस इज बॅड बँक. म्हणजे ह्या बँक्समधून जे त्यांच्या बुक्सवर जे प्रेशर आहे सध्या नॉन परफॉर्मिंग ॲसेटचं, ते कमी करायला ही सिस्टीम काढली बॅड बँक. म्हणजेच काय, हे रिझॉल्युशन कॉर्पोरेशन आता निघालं आहे, हे 2019ची गोष्ट आहे, ठीक आहे ना. हा पेपर कधीचा आहे, 2020चा, हा तर तेव्हाच निघालं असेल. हा 19 पेपर आहे का, 20चा आहे ना, तर तेव्हा निघालं असेल ते बॅड बँक, तेव्हा निघालं असेल 2020च्या नंतर वगैरे निघालं, म्हणजे तेव्हा ते डिस्कशन सुरू होतं, म्हणून हा पॅसेज आला असेल. आता आहे बॅड बँक आपल्याकडे. तर तुम्हाला जर बॅड बँकबद्दल काही आलं कुठे, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, इट्स अ रिकव्हरी बँक, ठीक आहे ना, लोन रिकवर करतं, रिकव्हरसाठी आहे. सोलार एनर्जीवर पॅसेज. आता आन्सर सांगा यार तुम्ही, आता बरेच क्वेश्चन सॉल्व केले आपण. India's commitment to reduce emissions by 33% is unlikely to be achieved. गलत आहे, चुकीचं आहे, गेलं. इंडिया शुड इम्पोर्ट गॅस रॅदर दॅन इन्व्हेस्ट इन रिन्युएबल रिसोर्सेस. गेलं हे पण. गेटिंग रिन्युएबल रिसोर्सेस टू मार्केट टू सून मे बी कॉस्टली. गेटिंग रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस टू मार्केट टू सून विल बी कॉस्टली. आता रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस बरेच महाग आहे, कॉस्टली आहे, तर स्टेटमेंट सध्या बरोबर आहे. इंडिया शुड पुट इन मोर एफर्ट्स इन एक्सप्लोरेशन ऑफ नॅचरल गॅस. हे पण स्टेटमेंट बरोबर वाटत आहे, बरोबर आहे ना स्टेटमेंट. आता या दोघांमधून कन्फ्युजन आहे, आपल्याला एकदा पैसे वाचावं लागेल. इंडिया हॅज ट्रेमेंडस पोटेन्शियल फॉर सोलर एनर्जी, ठीक आहे. वी ऑल रिअलाइज दॅट वी हॅव टू स्टॉप बर्निंग फॉसिल फ्युएल्स टू मीट अवर एनर्जी रिलीज. बट certain renewable resources are still going through their cost curves and learning curves to get the required amount of output. What is cost curve, learning curve समजलं तुम्हाला? म्हणजे अजूनही हे R&D मध्येच आहे, रिसर्च डेव्हलपमेंट स्टेजमध्येच आहे, आणि कॉस्ट अजूनही जास्तीच आहे. तर इंडियन गव्हर्नमेंट हॅज स्ट्रॉंगली कमिटेड टू इट्स टार्गेट्स ऑफ रिड्युसिंग एमिशन्स बाय 33% बाय 2030, अँड टुवर्ड्स दिस इट हॅज इनिशिएटेड अ स्ट्रॉंग पुश टुवर्ड्स अ गॅस बेस्ड इकॉनॉमी अँड ऑल्सो हॅज इन्व्हेस्टेड हेविली इन रिन्युएबल एनर्जी. गॅस बेस्ड इकॉनॉमीज आणि रिन्युएबल एनर्जी हे दोन सोल्युशन इंडियन गव्हर्नमेंटने दिले आहे हे टार्गेट अचीव करायला. हाऊएव्हर बिझनेस हाऊसेस आर वेरी ऑफ इन्व्हेस्टिंग टू हेविली इन रिन्युएबल एनर्जी ॲट अ टाइम व्हेन द टेक्नॉलॉजी इज नॉट येट रेडी. म्हणजे बिझनेसेस तयार नाही आहे सध्या रिन्युएबल एनर्जी पैसा होताला. सध्या कॉस्ट जास्ती आहे, टेक्नॉलॉजी पण पूर्णपणे रेडी नाही आहे. आता सांगा सी की डी? सी इज द आन्सर. का बरं डी का बरं नाही म्हटलं तुम्ही? सीच आन्सर आहे, सी करेक्ट आहे. नाही ते तर ठीक आहे, ती गोष्ट नाही आहे. यांनी काय म्हटलं, इंडिया शुड पुट मोर एफर्ट्स इन द एक्सप्लोरेशन ऑफ नॅचरल गॅस. पण इथे आता असं कुठेच लिहून नाही की मोर कशात करा, रिन्युएबलमध्ये करा की नॅचरल गॅसमध्ये करा. यांनी दोन सोल्युशन दिले आहे.
33% अचीव्ह करायचं आहे. 2 सोल्युशन आहे, गॅस बेस्ड इकॉनॉमी किंवा रिन्युएबल एनर्जी. आता गॅस बेस्ड इकॉनॉमी फक्त एक्सप्लोरेशन ऑफ नॅचरल गॅस इन इंडिया नाही राहू शकत, तुम्ही इम्पोर्ट करू शकता. हे थोडंसं जास्ती स्पेसिफिक स्टेटमेंट झालं. दिस विल बी द आन्सर. परत तेच पॅराग्राफ आहे. गव्हर्नमेंट्स ऑफन प्रोव्हाइड इनएफिशियंट अँड कॉस्टली सबसिडीज फॉर टेक्नॉलॉजीज दॅट मे नॉट बी रेडी इन नियर फ्युचर. गलत आहे. कॉस्टली सबसिडीज म्हणजे काय? हे या टर्मचा अर्थ काय? कॉस्टली सबसिडीज. सबसिडीज माहिती आहे? कॉस्टली सबसिडीज म्हणजे कोणासाठी? गव्हर्नमेंटसाठी महाग. म्हणजे सबसिडी जास्ती दिली तर कॉस्टली सबसिडीज. सबसिडीजची कॉस्ट आपल्याची काय घेणं नाही. कॉस्टली सबसिडी कोणासाठी राहील? जो सबसिडी देईल त्याच्यासाठी राहील ना. कोण देतं सबसिडी? गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट्स ऑफन प्रोव्हाइड इनएफिशियंट अँड कॉस्टली सबसिडीज फॉर टेक्नॉलॉजीज दॅट मे नॉट बी रेडी इन नियर फ्युचर. ठीक आहे, सध्या कन्फ्युजनमध्ये थांबा. इंडियाज कमिटमेंट ऑफ रिड्युसिंग एमिशन बाय 33% बाय 2030 शॅल बी ऑन द बेसिस ऑफ गॅस बेस्ड इकॉनॉमी. हे तर लिहिलंच आहे. पण फक्त गॅस बेस्ड इकॉनॉमीवर लिहून आहे का? रिन्युएबल एनर्जी पण लिहून आहे. तर दुसरं केलं. आता पहिला बघा, गव्हर्नमेंट्स ऑफन प्रोव्हाइड इनएफिशियंट कॉस्टली सबसिडीज फॉर टेक्नॉलॉजीज दॅट मे नॉट बी रेडी इन नियर फ्युचर. तेच म्हणणं यायचं की आता रिन्युएबल एनर्जी सध्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्येच आहे. तर बरेच वेळा अशी गोष्ट होते की आपण कॉस्टली सबसिडीज देतो आहे, जी टेक्नॉलॉजी आता तयारच नाही आहे. तर आन्सर इज वन. हा थोडासा टफ क्वेश्चन आहे, ठीक आहे ना. याच्यापेक्षा हाच सोपा होता क्वेश्चन, पण हा थोडासा एक ट्रिकी क्वेश्चन आहे. यात चुका होऊ शकतात. पण हे तर एलिमिनेट झालंच पाहिजे, ठीक आहे ना. तर 2 आणि हे बोथ हे तर ऑप्शन केलंच. डी आणि ए मधून तुम्ही काहीतरी चूज करायला पाहिजे होतं. आन्सर इज ए. हा पेपर पूर्ण करायचा आहे आपला. जीनोम एडिटिंग इज डिफरंट फ्रॉम जीनोम मॉडिफिकेशन. जीनोम एडिटिंग इज डिफरंट फ्रॉम जीनोम मॉडिफिकेशन. एक आहे एडिटिंग, एक आहे मॉडिफिकेशन. ठीक आहे. एडिटिंग म्हणजे पिक्चर एडिट करणं म्हणजे काय? पिक्चर आहे त्याला कापणं. इज डिफरंट फ्रॉम जीन मॉडिफिकेशन. जीनोम एडिटिंग टिपिकली इन्व्हॉल्व्स, आता सांगितलं आहे समोर काय आहे. जीनोम एडिटिंग टिपिकली इन्व्हॉल्व्स फाइंडिंग द पार्ट ऑफ प्लांट जीनोम दॅट कुड बी चेंज टू रेंडर इट्स लेस वल्नरेबल टू डिसीजेस कमी करायसाठीच या जेनेटिक टेक्नॉलॉजीज आहे, ठीक आहे ना. रिसर्चर्स यूज मॉलिक्युलर सीझर्स टू डायसेक्ट द जीनोम अँड रिपेअर इट, which is process that occurs naturally when plants are under attack from diseases and can throw up new mutations that enable the plant to survive future attacks. बेसिकली जेनेटिक यूज करायचं आहे प्लांट्सला डिसीजपासून वाचवायला. कसं यूज केलं आहे? हे मॉलिक्युलर सीझर्स. आता हे केव्हा आलं होतं माहिती आहे? हे यावर्षी का आलेलं आहे क्वेश्चन. या मॉलिक्युलर सीझरसाठी नोबेल प्राईज मिळाला होता तेव्हा, ठीक आहे. नोबेल प्राईजची लिस्ट बघाल तुम्ही 2020ची, तेव्हा भेटलं होते. मग काय म्हटलं? म्हणजे डिसीजपासून वाचवायसाठी आपले जेनेटिक मॉडिफिकेशन किंवा एडिटिंग करत आहे आणि या दोघांमध्ये फरक देऊ नये. मग दिस इव्हॉल्युशनरी प्रोसेस कॅन इफेक्टिव्हली बी स्पीडेड अप नाऊ दॅट इट इज पॉसिबल टू एक्झामिन प्लांट जिनोम्स इन डिटेल अँड इन लॅबोरेटरीज. ठीक आहे. ही टेक्नॉलॉजी इव्हॉल्व होत आहे, डिटेलमध्ये जात आहे आपण. अँड क्रिएट मेकॅनिझम्स थ्रू विच रिलेव्हंट जीन्स कॅन बी अल्टर्ड व्हेरी प्रिसाइजली. प्रिसाइज सोल्युशन आपण काढू शकतो. टेक्नॉलॉजी जशी जशी इव्हॉल्व होईल प्रत्येक डिसीजसाठी एक प्रिसाइज सोल्युशन आपण काढू शकतो या जेनेटिक इंजिनिअरिंग. आता जीनोम एडिटिंग डज नॉट रिक्वायर द ट्रान्सफर ऑफ जीन्स फ्रॉम वन प्लांट टू अनदर. जीनोम एडिटिंग डज नॉट रिक्वायर ट्रान्सफर ऑफ जीन्स फ्रॉम वन प्लांट टू अनदर. एडिटिंग म्हणजे तुम्हाला कळतं ना, तर एडिटिंग म्हणजे काय? कापणंच, ठीक आहे ना. ट्रान्सफरचं काहीच लेणं देणं नाही. दॅट इज
दॅट मे ऑर मे नॉट कम इन मॉडिफिकेशन. ठीक आहे, हे चुकलं की बरोबर आहे? बरोबर आहे, सॉरी, बरोबर आहे ना. डज नॉट इन्व्हॉल्व. थ्रू जीनोम एडिटिंग द चूजन जीन्स कॅन बी अल्टर्ड प्रिसाइजली in a manner akin to natural process that helps plant to adapt to environmental factors. Through genome editing, the chosen genes can be altered precisely in a manner akin to natural processes that help plant adapt to environmental factors. तेच तर लिहून आहे पूर्ण पॅसेजमध्ये. जिनो एडिटिंगने कसं आपण प्लांट डिसीजला वाचवतो आहे. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे काय? डिसीजेस होत आहे ना, एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे काय होत आहे? डिसीजेस होत आहे. तेच आपण जिनोम एडिटिंगने वाचवत आहे. बोथ आर करेक्ट. किती राहिले? 60 झाले वाटते, 2च उरले. मेनी पीपल अंडरस्टँड द कनेक्शन बिटवीन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड हेल्थ in terms of consequences of unattended heaps of dry garbage which become home for flies and other vermin. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, ठीक आहे, माहिती आहे. द कनेक्शन बिटवीन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड हेल्थ, हे कनेक्शन काय आहे? हे हिप्स ऑफ गार्बेजेस विल कॉज फ्लाईज अँड अदर वर्मिंग्स. हाऊएव्हर देर इज अनदर ॲस्पेक्ट दॅट इज नॉट वेल अंडरस्टूड. एवढं तर आपल्याला माहिती आहे, पण व्हॉट इज नॉट अंडरस्टूड दॅट इज व्हॉट हॅपन्स वेन अनसायंटिफिक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कंबाईन्स विथ पुअर ड्रेनेज अँड डम्पिंग ऑफ अनट्रीटेड सिवेज इन टू ड्रेन्स विच आर मेन टू कॅरी स्टॉर्म वॉटर. स्टॉर्म वॉटर म्हणजे रेन वॉटर. रेन वॉटर, स्टॉर्म म्हणजे रेन, ड्युरिंग रेन्स, हे बघा लिहूनच आहे. द रिझल्ट इज चोक ड्रेन्स विच आर फुल ऑफ स्टॅग्नंट वॉटर ब्रीडिंग मॉस्किटोज रिझल्टिंग इन स्प्रेड ऑफ वॉटरबॉर्न डिसीजेस. म्हणजे आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की हो म्हणजे कचऱ्याचा ढीग आहे त्याच्यामुळे माशा होतात आहे, एवढं माहिती आहे. याच्यानंतर काय काय प्रॉब्लेम्स ते देऊ नये, ठीक आहे ना. काही गोष्टी अंडरस्टूड आहे, काही नाही आहे. आता व्हॉट इज द मेसेज ऑफ द पॅराग्राफ? इन इंडिया द ड्रेनेज नेटवर्क्स आर नॉट सेपरेट फॉर सिवरेज अँड स्टॉर्म वॉटर. ठीक आहे, हे चुकलं, हे काही संबंधच नाही. अर्बन लोकल बॉडीज डू नॉट हॅव इनफ रिसोर्सेस अँड लेजिस्लेटिव्ह अथॉरिटी टू डील विथ प्रॉब्लेम्स ऑफ वेस्ट मॅनेजमेंट. नाही आहे, बरोबर आहे, कारण की अर्बन लोकल बॉडीच्या एफिशियन्सीवर पॅराग्राफ नाही आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट शुड बी इंटिग्रेटेड विथ मेंटेनन्स ऑफ ड्रेनेज अँड सिवरेज ट्रीटमेंट. असू शकतं. बॅड मॅनेजमेंट ऑफ सॉलिड वेस्ट अँड सिवरेज सिस्टीम बाय अवर म्युनिसिपालिटीज इज द रिझन फॉर ड्रिंकिंग वॉटर शॉर्टेजेस. ड्रिंकिंग वॉटरबद्दल काही मेन्शन नाही आहे, ठीक आहे ना. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे, सी इज द आन्सर. लास्ट क्वेश्चन. आता रिलिजियस आहे, रिलिजन आता हे तुम्हाला माहीत पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 25 रिलिजनबद्दल बोलत आहे. जर तुम्हाला माहीत असेल असा पॅराग्राफ तुम्ही डायरेक्टली अटेंड करू शकता. आता डायरेक्ट कॉन्स्टिट्यूशन पॅराग्राफ आहे, जर तुम्हाला माहीत असेल तर वाचूनच घ्या ना, बिलकुल वाचायचंच आहे. म्हणतं पार्ट 3 ऑफ कॉन्स्टिट्यूशन विच अश्युअर्स पीपल सर्टन फंडामेंटल राईट्स. कॉन्स्टिट्यूशन झालं आहे तुमचं, ठीक आहे. पार्ट 3 फंडामेंटल राईट्स हे तर माहीतच आहे. आर्टिकल 25 प्रोक्लेम्स दॅट ऑल पर्सन्स आर इक्वली एंटायटल्ड टू फ्रीडम ऑफ कन्सायन्स अँड द राईट फ्रीली टू प्रोफेस प्रॅक्टिस प्रोपोगेट रिलिजन. What people fail to notice is that this proclamation is prefixed with the word subject to public order, morality, health and to other provisions of this part. म्हणजे this right of religion is not an absolute right. It is confined by state. State can put certain restrictions based on what? Public order, morality, health and other provisions of this part, which set conditions precedent for the legal protection of religious practices of any community. The closing words of this prefatory rider in Article 25 virtually constitute a subordinate clause placing other fundamental rights mentioned in the Part 3 over the above right. बापरे, खूप मोठा सेंटेन्स झाला, थोडा आपल्याला तोडून वाचावं लागेल. The closing words of this prefatory rider in Article 25 virtually constitute a subordinate clause placing other fundamental rights mentioned in Part 3 over and above the rights of religious freedom. म्हणजे याचा अर्थ काय? पार्ट 3 मधले उरलेले फंडामेंटल राईट्स दे आर प्लेस्ड ओव्हर अँड अबव राईट ऑफ रिलिजियस फ्रीडम.
म्हणजे राईट टू रिलिजियस फ्रीडम विल कम लेटर. पहिले काय येईल याच्या आधीचे? राईट टू इक्वॅलिटी पहिले येईल, राईट नॉट टू डिस्क्रिमिनेट पहिले येईल. म्हणजे प्रेसिडेन्स काय कसा राहील? ठीक आहे ना, पहिले इक्वॅलिटी, मग खाली खाली होत मग रिलिजियस फ्रीडम येईल. हे म्हटलं इथे सगळ्यात नंतर येईल असं म्हटलं नाही आहे, पण असं म्हटलं आहे की इथे बरेचसे फंडामेंटल राईट्स रिलिजियस फ्रीडमच्या आधी आपण पकडू. म्हणजे हे जे म्हटलं आहे ना सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, हेल्थ, मोलॅरिटी वगैरे, हे पण एक कन्स्ट्रेंट आहे. आणि अदर फंडामेंटल राईट्स अदर दॅन दिस रिलिजियस फ्रीडम, दीज आर ऑल्सो कन्स्ट्रेंट ओव्हर आर्टिकल 25. Among those other fundamental rights is the right to equality before law and the equal protection of law, assured at the outset and elaborated in the later articles to mean that the state shall not deny equal protection of laws to any person or group of person on the basis of religion alone. तेच हे जे स्टेटमेंट दिलं आहे यांनी तेच एक्सप्लेन केलं आहे खाली. आता बघा, स्टेट शॅल नॉट इंटरफेअर विथ द रिलिजियस अफेअर ऑफ द सिटीजन्स. Religious freedom under the constitution is open to state intervention. बरोबर आहे, हे तर म्हणजे फॅक्च्युअली करेक्ट स्टेटमेंट, तुम्हाला माहीत असेल कॉन्स्टिट्यूशन तर हेच आहे. रिलिजियस फ्रीडम ऑफ सिटीजन इज नॉट कवर्ड अंडर फंडामेंटल राईट्स. एनी कम्युनिटी आर इम्यून टू स्टेट लॉज. इम्यून टू स्टेट लॉज, इम्यून म्हणजे रिलिजियस प्रॅक्टिसेस आर अबाव स्टेट लॉज. दे आर इम्यून. म्हणजे हे एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम काय चुकलंच आहे. ठीक आहे, तर डी गेलं, बी सी गेलं, ए गेलं, आन्सर इज बी. ठीक आहे, काय 50-50 आहे? म्हणजे इंटर रिलिजियस किंवा इंटर रिलिजियस डॉमिनेशन्स किंवा डिस्क्रिमिनेशनवर स्टेट इंटरफेअर करू शकते, पण प्रत्येक गोष्टीत इंटरफेअर नाही करू शकत असं म्हणणं आहे तुमचं. द स्टेट शॅल नॉट इंटरफेअर विथ द रिलिजियस अफेअर्स ऑफ द सिटीजन्स. म्हणजे तुमचं म्हणणं हे पण बरोबर होऊ शकतं आणि हे पण बरोबर होऊ शकतं असं म्हणणं आहे तुमचं. हे पहा, इथे म्हटलं स्टेट शॅल नॉट इंटरफेअर विथ द रिलिजियस अफेअर्स ऑफ सिटीजन. हे बिलकुल असं झालं की बिलकुलच करू शकत नाही. स्टेट कॅन नॉट इंटरफेअर. शॅल नॉट म्हणजे नेवर शुड इंटरफिअर, तर हे तर चुकलं. दुसरं म्हणताय रिलिजियस फ्रीडम अंडर द कॉन्स्टिट्यूशन इज ओपन टू स्टेट इंटरव्हेन्शन. म्हणजे स्टेट इंटरव्हेन्शनला स्कोप आहे, करू शकतो किंवा नाही करू शकत, कंडिशन बेस्ड ऑन सिच्युएशन. आणि इथे तर सरळ त्यांनी दिस इज अवर 2020 पेपर. ठीक आहे, आता 7 वाजले, विल do 2019 tomorrow.